आमच्या वेळी एवढं न्यूट्रिशनचं अवेअरनेस नव्हतं, त्यामुळे काय कधी खायचं किती खायचं माहित नव्हतं. पण आता मी शिकले त्यामुळे मला असं वाटतं ते खेळाडूंपर्यंत पोहोचलं पाहिजे, जे माझ्या वेळी नव्हतं उपलब्ध. प्रॉपर क्वालिफाईड स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट कडे जाऊन कन्सल्ट करा. कारण का आता मी सेशन मध्ये सांगीनच की आम्हाला एखादं डाएट प्लॅन करायचं असतं किंवा एखादं एंटायर स्ट्रॅटेजी तयार करायची असते, न्यूट्रिशन प्रोग्राम तयार करायचा असतो, तर काय काय त्याच्या मागे जातं. ओके, तर आपण आता मी माझी स्क्रीन शेअर करते. मी एक पीपीटी बनवलंय, सो विल स्टार्ट विथ दॅट. ओके, पहिले तर आपण सगळ्यांना आपले जे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत या कोरोना पॅन्डेमिक मध्ये जे तिकडे काम करतायत दिवस रात्र, आपले डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, हेल्थ वर्कर्स, पोलीस फोर्स, गव्हर्नमेंट आणि जे एनजीओज बाकीचे कर्मचारी आहेत त्यांना तर आभार मानूया, कारण का आपण ते इथे तिथे झटतायत म्हणून आपण इकडे घर बसल्या काम करतोय, व्यवस्थित सेफ आहोत. त्यामुळे आपण त्यांना आभार मानूया प्रेझेंटेशन चालू करायच्या अगोदर. ओके, आता मी येते. आपण एखाद्या ऍथलेटिक एबिलिटी निवडताना ओके काहीतरी बघतो किंवा कोचेस म्हणा किंवा एका सिलेक्शन कमिटी म्हणा, आधी टेस्ट घेतो ऍथलीट्स ट्रायल्स मध्ये, सिलेक्शन ट्रायल्स मध्ये टेस्ट घेतो. ओके, फिजिकल टेस्ट घेतो. त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की ठीक आहे, हा मुलगा पॉवर मध्ये त्याची पॉवर चांगली आहे, स्ट्रेंथ चांगलं आहे, किंवा एखाद्या ह्याचं स्टॅमिना चांगला आहे. ओके, एखाद्याचं फ्लेक्सिबिलिटी चांगलं आहे. सो अकॉर्डिंगली त्या टेस्ट घेतल्यानंतर आपल्याला कळतं की एखादा खेळाडू ह्या पर्टिक्युलर एन्ड्युरन्स गेम मध्ये एक्सेल करेल, किंवा एखादा पॉवर इव्हेंट मध्ये एक्सेल करेल, किंवा एखादा फ्लेक्सिबिलिटी इव्हेंट मध्ये जसं जिमनॅस्टिक्स म्हणा ह्याच्यामध्ये एक्सेल करेल. तर ते इनबॉर्न आहे, जेनेटिक्स आपण म्हणतो, जीन्स म्हणतो, जे आपल्या बॉडीचं सॉफ्टवेअर आहे, आतमध्ये इनबिल्ट ऑलरेडी आहे. जेव्हा आपण जन्मतो तेव्हा ते ऑलरेडी असतं, जीन्स असतातच सॉफ्टवेअर, आणि बाकी जे आपले बॉडी पार्ट्स आहेत ते हार्डवेअर आहे. ओके, सो हे जे जीन्स आहेत ते ऑलरेडी असतात, ते आपण चेंज करू नाही शकत. एखादा मुलगा जर लॉंग डिस्टन्स मध्ये किंवा एन्ड्युरन्स इव्हेंट मध्ये चांगला असेल तर त्याचे पर्टिक्युलर तसे जीन्स असतात. अकॉर्डिंगली मसल टाइप्स किंवा मसल फायबर्स ऑलरेडी असतात. ओके, मग त्या एबिलिटी नुसार आपण एखादा कोच सिलेक्ट करतो. तर बॉक्सिंग साठी जर असेल तर अकॉर्डिंगली तो सिलेक्ट करणार आणि त्या मुलाला अकॉर्डिंगली ट्रेनिंग प्रोग्राम देणार. आता जसं कोचेस ना माहिती असेल, ट्रेनिंग प्रोग्राम प्रत्येक मुलाचा पण एक वेगळा असू शकतो. नॉट नेसेसरी प्रत्येक मुलाचं सेम लेवलवरती फिटनेस लेवल असेल, प्रत्येकाचा डिफरंट असतो. ओके, त्यानुसार आपण ट्रेनिंग प्रोग्राम चेंज करतो. ओके, तर हे दोन झाले. तिसरी गोष्ट म्हणजे न्यूट्रिशन. सो न्यूट्रिशन कुठे इम्पॉर्टंट होतं? आता मी एकदम सिम्पल एक्झाम्पल सांगते. आपल्याला सगळ्यांना माहितीये शरीर हे कुठून सुरुवात झालेलं, एका छोटूशा सेल पासून. एक स्मॉल सेल मल्टिप्लाय करत गेलेला आहे आणि त्याच्यानंतर एक एंटायर बॉडी तयार झाली आहे. मग ते प्रत्येक एक मसल तयार झालंय, किंवा ऑर्गन्स तयार झाले, किंवा स्किन तयार झाली. ओके, तर ह्या प्रत्येक ह्याच्यासाठी त्या एका छोटूशा सेल मधून तयार झालेल्या आहे. तर हे जे छोटूसा जो सेल आहे, जो आपल्याला लिटरली मायक्रोस्कोपच्या अंडर बघायला लागतो, तो स्मॉल सेल माहितीये तुम्हाला कशापासून बनवलेला आहे? या स्मॉल सेल मध्ये जे काही कंपाऊंड आहेत, जे काही ज्या काही म्हणतात आपण कंपाऊंड किंवा रिॲक्शन्स किंवा जे काही ते होत आहेत, ते बेसिकली फक्त 6 न्यूट्रिएंट्स किंवा 6 पोषक तत्व याच्यामधूनच होतात. तर ते काय आहेत? कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, व्हायटमिन्स, मिनरल्स आणि वॉटर. तुम्ही कुठलंही सायंटिफिक जर्नल मध्ये बघाल किंवा वेबसाईट वरती जाल की हे कशापासून बनले, तर तुम्हाला ह्या 6 न्यूट्रिएंट्स पासून बनणारे जे कंपाऊंड ते तुम्हाला दिसतील त्याच्यामध्ये. आणि हे जेनेटिक्स आपण जे म्हणतो, जीन्स म्हणतो, त्या जीन्स मध्ये पण बेसिकली प्रोटीन्स आणि फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्सच एम्बेडेड आहेत. त्यामुळे तुम्ही विचार करा, जर तुम्ही ह्या सेल्सना किंवा ह्या ऑर्गन्स जे ह्या पोषक तत्वांपासूनच बनलेले आहेत, तुम्ही ते जर दिलं नाहीत, ते शरीराला दिलं नाहीत, तुमच्या ह्याच्यामध्ये कमतरता असेल, तर हे जे ऑर्गन्स आहेत किंवा हे जे सगळे बोन्स आहेत किंवा सेल्स आहेत, टिश्यूज आहेत, ते प्रॉपरली डेव्हलप होणारच नाहीत, प्रॉपरली ग्रो होणारच नाहीत. आणि जर ते प्रॉपरली डेव्हलप झाले नाहीत, ग्रो झाले नाहीत, तर काय होणार? तुम्हाला मग परफॉर्मन्स मध्ये इश्यूज येणार, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट मध्ये इश्यूज येणार. ओके, सो ह्याचा सांगायचा अर्थ की न्यूट्रिशन इज
बेस आपण म्हणूया, एक फाउंडेशन आहे तुमच्या एंटायर परफॉर्मन्ससाठी. ओके. तर आपण एखाद्याचं जर पोषण चांगलं नसेल किंवा कमी असेल, कमतरता असेल, तर काय होऊ शकतं? तर एकतर थकवा जाणवू शकतो. ट्रेनिंगमध्ये खेळाडू जे आहेत ते खूप म्हणजे कॉम्पिटिटिव्ह खेळाडू आहेत ते सकाळी 2-3 तास, संध्याकाळी 2-3 तास सराव करतात. त्या सरावासाठी एवढ्या कधी-कधी हाय इंटेन्स सराव असतो. तर सरावासाठी आपल्याला तेवढी ऊर्जा पाहिजे असते. तर ती ऊर्जा कुठून मिळते? तर ह्या पोषक तत्वांमधून मिळते. तर ती जर मिळाली नाही, तर आपल्याला थकवा जाणवू शकतो. म्हणजे रेग्युलर सरावामध्ये पण आणि नंतर कॉम्पिटिशनमध्ये पण. इंजुरीजचे चान्सेस जास्त असतात. मग काही-काही खेळाडूंमध्ये मी बघितलेत विशिष्ट लहान मुलांमध्ये एडॉलसन्स किंवा यंग ॲथलीट्स जे आहेत, की ते वारंवार सतत आजारी पडतात. आजार म्हणजे अगदी ताप येणं नाही, पण सर्दी किंवा खोकला असे छोटे-मोठे आजार त्यांचे वारंवार येतात. कारण का मे बी त्यांचं पोषण बरोबर नाही आणि त्यांची प्रतिकारशक्ती तेवढी चांगली झाली नाहीये आणि त्यामुळे ते आजारी पडू शकतात. मसल मास कमी होऊ शकतो. तर मसल मास तुम्हाला माहिती आहे बॉक्सिंगमध्ये पण खूप त्याचं हे आहे कारण का आपल्याला स्ट्रेंथ आणि पॉवर आणि जे फोर्स आहे त्या मसल मधून मिळतं. तर तुम्ही जर मसल लूज केलात तर तुमचा परफॉर्मन्स ऑटोमॅटिकली लूज होईल. मुलींमध्ये विशेषतः मेन्स्ट्रुअल डिस्फंक्शन म्हणजे मेनिसेस न येणं किंवा उशिरा येणं किंवा इर्रेग्युलर असणं, तर हे पण खूप काळजीची बाब आहे. कारण का हे जर इर्रेग्युलर असतील किंवा जर उशिरा आलेच नसतील किंवा उशिरा येणार असतील जे काही आहे, त्यामुळे पण परफॉर्मन्स मध्ये खूप अफेक्ट होऊ शकतो. बोन्स कमजोर होऊ शकतात मुलींचे. त्यामुळे हे पण बघावं लागतं आपल्याला. मग त्याच्यानंतर जर यंग ऍथलीट्स असतील, अंडर 14 एज ग्रुप वगैरे असेल, तर त्याच्यामध्ये आपल्याला हेही बघावं लागतं की त्यांची नॉर्मल जी वाढ आहे, हाईट आणि वेट आणि इवन बोन डेन्सिटी म्हणा, ती पण प्रॉपरली झाली पाहिजे. जर पोषण त्यांना मिळालं नसेल, तर ते पण होणार नाही. कारण का कसं होतं, त्यांच्या नॉर्मल वाढ म्हणजे ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी, वाढीसाठी त्यांना पोषण लागतंच. उलट जर ते अजून व्यायाम करत असतील, सराव करत असतील खूप जण, त्याच्यासाठी पण ऊर्जा किंवा त्याच्यासाठी पण पोषण लागतं, पोषक तत्व लागतात. त्यामुळे जर तुम्ही या 2 गोष्टींसाठी जर पोषण पुरवलं नाही, एस्पेशली ड्युरिंग द अडॉलसंट एज किंवा यंग एज, तर मग काय होतं कुठेतरी कॉम्प्रोमाइज करते बॉडी. इधर त्या मुलाची हाईट वाढत नाही किंवा त्यांचे बोन्स नीट वाढत नाहीत, बोन्स एकदम मजबूत होत नाहीत. त्यामुळे कुठेतरी बॉडी मग कॉम्प्रोमाइज करावं लागतं. त्यामुळे तुम्हाला ते व्यवस्थित बघावं लागतं की पोषण दोन्ही वाढीसाठी, ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी आणि प्लस त्यांच्या ट्रेनिंगसाठी, फिजिकल ऍक्टिव्हिटीसाठी मिळते का. रिकव्हरी कमी होऊ शकते किंवा स्लो होऊ शकते रिकव्हरी किंवा पूर्णपणे 100% पण रिकव्हरी होऊ शकणार नाही. तर आणि दुसरं म्हणजे खूप महत्वाची गोष्ट म्हणजे खूप सारे खेळाडू असे असतात की 15 वर्षानंतर किंवा 18 वर्षानंतर एखादा खेळ सोडून देतात. मग त्यांच्या अडल्ट लाईफमध्ये काही प्रॉब्लेम नको व्हायला. कारण का जर पोषण त्यांच्या ग्रोईंग एजमध्ये कमी असेल, त्यांच्या अडल्ट लाईफमध्ये भरपूरशा लाईफस्टाईल डिझीजेस किंवा वेट गेन म्हणा, डायबिटीज म्हणा, जॉईंट पेन, आर्थरायटिस अशा गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे आधीच आपण जर व्यवस्थित फाउंडेशन व्यवस्थित केलं, तर अडल्ट लाईफमध्ये पण आपल्याला त्याचं चांगलं बेनिफिट मिळेल. तर मी सोप्पं सांगते म्हणजे जर फाउंडेशन एखाद्या इमारतीचा बेसच जर कमजोर असेल, कमकुवत असेल, तर छोटंसं अर्थक्वेक जरी आला तर ती ढासळून पडेल इमारत. तर तसंच आपलं न्यूट्रिशनचं असतं. त्याचं बेस न्यूट्रिशनचा किंवा पोषण जर व्यवस्थित असेल, व्यवस्थित नसेल, पुअर असेल, तर तुमचं ओव्हरऑल हेल्थ पण पुअर होईल आणि जर हेल्थच ओव्हरऑलच तुमच्या आतमध्ये जर कमतरता असेल सगळ्या ह्याची, तर तुमचा परफॉर्मन्स पण कमी होणार. आता ह्याच्या व्यतिरिक्त तुमचं जर न्यूट्रिशन प्रॉपर असेल, तर तुम्हाला ऊर्जा मिळेल, ताकद मिळेल किंवा तुम्ही थकणार नाही ट्रेनिंग मध्ये किंवा तुमच्या इव्हेंट मध्ये. तुम्हाला जे काही बॉडी कॉम्पोजिशन पाहिजे, जसं बॉडी कॉम्पोजिशन म्हणजे आतमध्ये मसल मास किती आहे आणि फॅट किती आहे. तुम्हाला माहिती आहे की एखादी बॉक्सरची बॉडी आपल्याला फोर्स जास्त लागतो, मसल मास जास्त लागतं आणि फॅट कमी लागतं. तर ते डिझायर्ड बॉडी कॉम्पोजिशन करायला सुद्धा न्यूट्रिशन खूप हेल्पफुल आहे. परफॉर्मन्स तुमचा मॅक्सिमम परफॉर्मन्स द्यायला किंवा रिकव्हरी एखादं खेळाडू इंज्युअर झाला असेल किंवा इवन आपल्या नॉर्मल रुटीन मध्ये ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सकाळचं ट्रेनिंग झाल्यानंतर संध्याकाळच्या ट्रेनिंगसाठी पण तुम्हाला रिकवर व्हायचं असतं. कारण का तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ड्युरिंग वर्कआउट सुद्धा एक्सरसाइज सुद्धा आपल्या मसल्स
वेअर अँड टेअर होत असते, मसल्स ब्रेक होत असतात आणि त्यांना प्रॉपरली त्याच्यानंतर पोषण दिल्यावरती, रेस्ट दिल्यावरती ते रिकवर होतात आणि ते रिकवर प्रॉपरली झाले असतील तर तुम्हाला नेक्स्ट सेशन मध्ये तुम्हाला अजून छान इम्प्रुव्हमेंट दिसते तुमच्या परफॉर्मन्स मध्ये. ओके, इंजुरी रिपेअर, रिकव्हरी, तुमचं मोटर स्किल्स, कोऑर्डिनेशन म्हणा, अजिलिटी म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पण खूप उपयोग होतो न्यूट्रिशनचा. कारण का ब्रेनला सुद्धा, ब्रेनच्या ऊर्जेसाठी किंवा ब्रेनला म्हणजे ब्रेन वर्क करायला तुम्हाला ग्लुकोज लागतं. मेन आहे ग्लुकोज. ग्लुकोज कुठून येतो? कार्बोहायड्रेट्स मधून येतो. ओके, आणि पाणी. 80% तुमचं ब्रेन आहे ना ते पाण्यापासून बनलेलं आहे. इमॅजिन करा, फक्त पाणी. आणि तुमचे मसल्स पण 70 to 75% हे फक्त पाणी आहे. त्यामुळे मसलसाठी खूप प्रोटीन खाणं तर नाही, हे खूप चुकीचं आहे. मी त्याच्यानंतर स्लाइड्स मध्ये नंतर सांगीनच. पण तुम्हाला बेसिकली बघा, एवढ्याशा गोष्टी ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, जसं बॉक्सिंग मध्ये तुम्हाला खूप कॉन्सन्ट्रेशन लागतं आणि क्विक मुवमेंट्स पण लागतं. त्याच्यासाठी ब्रेन खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये 80% तर तुमचं पाणीच आहे. मसल्स मध्ये 70-75% पाणी आहे. तर वॉटर पण एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट होते न्यूट्रिशन मध्ये. आणि मग जसं म्हटलं, डिझी प्रिव्हेन्शन म्हणा, आत्ताच्या ड्युरिंग खेळताना किंवा आफ्टर अडल्ट लाईफ मध्ये पण. आणि ओव्हरऑल हेल्थ अँड फिटनेस, जे खूप मोठं इम्पॉर्टन्स आहे. त्या खेळाडूंनी जरी खेळ सोडला तरी, ओव्हरऑल कॉम्पिटिटिव्ह खेळ सोडला किंवा ओव्हरऑल सोडला तरी त्याचं हेल्थ अँड वेलनेस किंवा ओव्हरऑल हेल्थ कुठे इम्पॅक्ट अफेक्ट करायला नाही पाहिजे, तेही आपल्याला बघायला लागतं. त्यामुळे तुमचं जर फाउंडेशन बरोबर असेल, तुमचं ऑटोमॅटिकली हेल्थ इम्प्रूव्ह होणार. तुम्ही हेल्दी असाल, फिट असाल आणि एकदा तुमची हेल्थ अप टू डेट असेल तर तुमचा परफॉर्मन्स एक बाय प्रोडक्ट आहे. तुमचं जे परफॉर्मन्स मिळेल, इम्प्रूव्ह परफॉर्मन्स मिळेल, तो एक बाय प्रोडक्ट असेल. त्यामुळे तुम्ही ओव्हरऑल कडे लक्ष द्या, ओव्हरऑल फाउंडेशन कडे लक्ष द्या. ओके, आता जेव्हा मी सांगितल्याप्रमाणे डाएट प्लॅन आम्ही बनवत होतो किंवा मी न्यूट्रिशन स्ट्रॅटेजी म्हणेन किंवा न्यूट्रिशन प्रोग्राम म्हणेन किंवा कारण का न्यूट्रिशन डाएट किंवा डाएट प्लॅन हे एकाच्या ड्युरिंग ट्रेनिंग सुद्धा तुमचं न्यूट्रिशन बदलतं आणि तुमचं कॉम्पिटिशनच्या दिवशी पण डाएट हा वेगळा असतो. त्यामुळे तेही बघितलं जातं. तुमचं ओव्हरऑल फिटनेस गोल काय आहे आणि ट्रॅव्हल आणि टाइम झोन. प्रत्येक जिल्ह्यात, आता महाराष्ट्राचं आपण बघतो तर प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या गोष्टी खाल्ल्या जातात खाण्याला. तर मग त्यानुसार आपल्याला काय आपण आहारात हे करू शकतो, त्यानुसार प्लॅन केलं जातं. वेगवेगळ्या सीझन नुसार, थंडीमध्ये काही प्रकार म्हणजे फार्मिंग होतं तर ते कसं इनकॉर्पोरेट करू शकतं जे पौष्टिक आहे, त्या अकॉर्डिंगली आपण न्यूट्रिशन प्लॅन बनवतो. आता आपण नेक्स्ट जाऊया. आपल्याला ऊर्जा, आपण म्हणतो ऊर्जा, तर ऊर्जा काय इम्पॉर्टंट आहे. तर बेसिकली आपण काही जरी करत नव्हतं, आपण आता सगळे इकडे बसले आहोत, वेबिनार ऐकतोय, पण आपल्याला स्टील ऊर्जा लागते. कारण का आपलं हृदय चालतंय, आपण श्वास घेतोय, आपलं मेंदू चालतंय. ओके, पण बसलोय, मी बोलतेय, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी ऊर्जा लागते, एनर्जी लागते. तर एनर्जी कुठून येते? तर हे तीन आपल्या ह्याच्यामध्ये जेवणात पोषक तत्व आहेत: कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि प्रोटीन. हे तीनच पोषक तत्व आहेत जे आपल्याला ऊर्जा देतात. हे आपल्याला जेवणातून मिळतात. सो आपण हे खाल्ल्यावरती ते डायजेस्ट होतात पोटांमध्ये आणि इंटेस्टाईन मध्ये. आणि मग त्यांचे जे काय म्हणतात, स्मॉलेस्ट युनिट आहे, ग्लुकोज, फ्री फॅटी ऍसिड्स, अमिनो ऍसिड्स, हे सगळे एटीपी, एडेनोसिन ट्रायफॉस्फेट, हे थोडं सायंटिफिक आहे पण खूप गरजेचं आहे हे माहिती असणं. एडेनोसिन ट्रायफॉस्फेट म्हणजे हे आपण एक म्हणू, एक काहीच काम करावंसं वाटणार नाही, आपली बॉडीचे सगळे प्रोसेसेस स्लो होतील. ओके, सो बेसिकली सगळे जे हे तीन लोक आहेत, तीन पोषक तत्व आहेत, ते बेसिकली हे करतात, झटतात की हे फर्स्ट एटीपी निर्माण करायला बॉडीमध्ये. आता कार्बोहायड्रेट्स, सॉरी हे जिमनॅस्ट मला काढून टाकायचं होतं. कार्बोहायड्रेट्स खूप इम्पॉर्टंट आहेत बॉक्सिंग साठी पण. कारण का बॉक्सिंग असा खेळ आहे जो दोन्ही एनोरोबिक आणि एरोबिक, म्हणजे विदाउट ऑक्सिजन पण तुम्हाला ऊर्जा निर्माण करायची असते आणि ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये पण ऊर्जा निर्माण करायची असते. ओके, सो कार्बोहायड्रेट खूप महत्वाचे असतात. कारण कार्बोहायड्रेट एकमेव न्यूट्रिएंट आहे किंवा पोषक तत्व आहे जे तुम्हाला विदाउट ऑक्सिजन, म्हणजे एखाद्या ऍक्शनला असं तुम्ही पंच हे करता किंवा समोरून जर पंच येत असेल तर क्विक तुमचा एक रिफ्लेक्स ऍक्शन असतो,
ते ऍक्शनसाठी किंवा पंचिंगसाठी हे खूप क्विक पंचेस असतात. ओके, काही सेकंदाचे असतात. तर या सेकंदांमध्ये आपल्याला ऊर्जा निर्माण करायची असते. तर एवढ्याशा सेकंडमध्ये ऑक्सिजनला खूप वेळ लागतो त्या पर्टिक्युलर मसल मध्ये जायला आणि मग एनर्जी डेव्हलप करायला. कार्बोहायड्रेट स्टोअर होतं ग्लायकोजन फॉर्म मध्ये. ओके, लिव्हर मध्ये आणि तुमच्या मसल्स मध्ये फक्त 350 ग्रॅम ग्लायकोजन स्टोअर असतं. ओके, आता हे अडल्टचे फिगर्स आहेत. यंग ऍथलीट्स मध्ये अजूनही कमी होतं. आता साधारणतः तुम्ही 1 तास प्रॅक्टिस केलं, इंटेन्स प्रॅक्टिस केली 1 तास, तर हे लिव्हर मधलं ग्लायकोजन पूर्णपणे संपू शकतं. ओके, त्यामुळे मी तुम्हाला सांगते कार्बोहायड्रेट्स का इम्पॉर्टंट आहेत, कारण का ह्याचं लिमिटेड स्टोरेज आहे. त्यामुळे ते रेग्युलरली आहारात गेलं पाहिजे आणि ड्युरिंग ट्रेनिंग, अगोदर ट्रेनिंगच्या वगैरे आधी पण व्यवस्थित कार्बोहायड्रेट्स हे खाल्ले गेले पाहिजे. अजून एक म्हणजे की जशी तुमची इंटेन्सिटी वाढते, एक्सरसाइज इंटेन्सिटी वाढते, तसं तुमचं हे ग्लायकोजन जे मसल मधले कार्बोहायड्रेट्स आहे, ग्लायकोजन आहे, त्याच्यावरती डिपेंडन्स वाढतो. ओके, आणि तुम्ही जर ऑलरेडी ट्रेनिंगला आलात आणि ट्रेनिंगच्या अगोदरच तुमच्या मसल मध्ये जर कार्बोहायड्रेट्स कमी असतील किंवा ग्लायकोजन कमी असेल, तर तुम्ही पटकन एक्झॉस्ट होऊन जाल, पटकन ते दमाल तुम्ही, कारण का ते जे एनर्जी जी मिळणार होती कार्बोहायड्रेट्स मधून ती एक्झॉस्ट होईल लवकर. त्यामुळे ऑलरेडी तुम्ही ट्रेनिंगच्या अगोदर किंवा कॉम्पिटिशन इव्हेंटच्या अगोदर तुमचे ग्लायकोजन स्टोअर्स फुल पाहिजे मसल्स मध्ये. कुठले प्रकारचे कार्ब्स आहेत, तर कॉम्प्लेक्स कार्ब्स असतात आणि सिम्पल कार्ब्स असतात. कॉम्प्लेक्स कार्ब्स म्हणजे जे डायजेस्ट व्हायला थोडा वेळ लागतो. ओके, आणि सिम्पल कार्ब्स म्हणजे ते पटकन डायजेस्ट होतात आणि पटकन शुगर आपल्याला देतात. आता सिम्पल कार्ब्स मध्ये काही गोष्टी आहेत जे ऍब्सोल्युटली खायच्या नाहीयेत काही काही खेळाडूंनी, किंवा ते अवॉइड करायचे, स्पेशली जे खेळाडू वेट लॉस करतायत. ओके, पण काही काही सिम्पल कार्ब्स आहेत ते कधी कधी काही काही टायमिंगला गरजेचे असू शकतात, जसं ब्रेड म्हणा किंवा शुगर म्हणा किंवा स्पोर्ट्स ड्रिंक म्हणा, त्याच्यामध्ये सिम्पल कार्ब्स आहेत जे पटकन आपल्याला एनर्जी देतं. ते गोष्टी काही काही टायमिंगला गरजेचे पण असू शकतात. ते आपण बघूया कधी गरजेचे आहेत नेक्स्ट स्लाइड्स मध्ये नंतर. प्रोटीन, आता तुम्हाला खरंच प्रोटीन एक्स्ट्रा लागणार आहे का कार्बोहायड्रेट्स आणि फॅट पेक्षा जास्त? तर असं नाहीये. ओके, पहिलं प्रोटीनचं जे मेन काय म्हणतात, मेन काम आहे बॉडीमध्ये, ते एनर्जी देणं नाहीये बेसिकली, ते आहे मसल्स आणि जे बाकी जे मेंटेनन्स आहे, आपण मेंटेनन्स इंजिनियर म्हणूया बॉडीचा, की ते मेंटेन करायला आहेत बॉडीमध्ये. ओके, सो प्रोटीन हे ऍक्च्युली जास्त नसायला पाहिजे कार्बोहायड्रेट्स आणि फॅट पेक्षा. हे फक्त 10 to 25% जे तुमचं टोटल एनर्जी आहे किंवा टोटल कॅलरीज आहेत ते असले पाहिजे. हे थोडंसं सायंटिफिक आहे, थोडंसं टेक्निकल आहे, मला माहितीये, पण तुम्हाला सांगण्याचा हेतू ह्याचा आहे की खूप लोक असं करतात की प्रोटीन सप्लिमेंट्स वर खूप डिपेंडेंट होतात, की मला मसल पॉवर वाढवायचंय, स्ट्रेंथ वाढवायचंय, म्हणून प्रोटीन पावडर भरपूर खाल्ले जातात. तर एक लक्षात ठेवा, जास्त प्रोटीन खाल्ल्याने जेवढी बॉडी गरज आहे तेवढंच प्रोटीन बॉडी घेणार, एक्स्ट्रा प्रोटीन तुमचं फॅट मध्ये कन्वर्ट होणार. ओके, त्यामुळे तुम्ही जर खूप सारे प्रोटीन सप्लिमेंट्स वगैरे घेतले आणि बाकीचे कार्ब्स आणि फॅट्स वगैरे कमी घेतले, तर एक तर ते प्रोटीन एनर्जी म्हणून यूज होणार, मसल्सला जाणार नाही, किंवा ते फॅट म्हणून कन्वर्ट होणार एक्स्ट्रा, किंवा जर तुमच्या किडनी कॉम्प्रोमाइज असेल तर किडनी मध्ये पण प्रॉब्लेम्स होऊ शकतात. ओके, त्यामुळे उगाचच प्रोटीन पावडर्स खाऊ नका, आधी कन्सल्ट करा. तुमच्या डाएट मधून सगळ्यांना व्यवस्थित प्रोटीन मिळू शकतं, एस्पेशली यंग ऍथलीट्स जे आहेत, त्यांनी जर व्यवस्थित डाएट प्लॅन केला किंवा न्यूट्रिशन प्लॅन केलं, त्यांना सगळं तुमच्या खाण्यामधून प्रोटीन्स मिळू शकतं. प्रोटीन सप्लिमेंटची आवश्यकता पण नाही राहणार. ओके, युजली बॉक्सिंग साठी अराउंड 1.2 to 1.7 ग्रॅम्स पर केजी बॉडी वेट प्रोटीन लागतं. कधी कधी थोडंसं जर आपल्याला इम्प्रूव्ह करायचं असेल तर 2 ग्रॅम्स पर केजी बॉडी वेट पण प्रोटीन्स घेऊ शकता. पण 2 ग्रॅम्स पर केजी बॉडी वेट पेक्षा जास्त कधीच प्रोटीन्स घेऊ नका, प्रॉब्लेम होऊ शकतो बॉडीमध्ये. ओके, काही सोर्सेस आहेत. आता भरपूरसे ऍथलीट्स व्हेजिटेरियन्स पण असतात, त्यामुळे मग ते मला विचारतात की मी नॉनव्हेज नाही खात, नॉनव्हेज फूड्स खातं, तर मला कंपल्सरी खावं लागणार आहे का एग वगैरे? तर असं नाहीये. तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर व्हेजिटेरियन लोकांना किंवा ऍथलीट्सना पण
व्हेजिटेरियन सोर्सेस मधनं मिळतं प्रोटीन, जसं आपले डाळ, पल्सेस वगैरे आहेत, चना, मूग, मटकी, राजमा, छोले वगैरे, सोयाबीन किंवा सोया चंक्स वगैरे जे मिळतात, त्याच्या हे खूप लोकली आपल्या इंडियन ह्याच्यामध्ये खूप छान व्हरायटी आहेत, वेगवेगळ्या डाळी आहेत, कडधान्य आहेत, पण स्प्राउट करून खाऊ शकतो किंवा उसळ, वेगवेगळ्या उसळ करून खाऊ शकतो किंवा डाळ आमटी वगैरे असं करून खाऊ शकतो. दूध व दुधाचे प्रकार त्याच्यामधूनही प्रोटीन मिळतं. आणि ऑब्व्हियसली नॉन व्हेजिटेरियन्सना चिकन, मटन, एग, फिश ह्याच्यामधून पण प्रोटीन मिळतं. ओके, आता फॅट्स पण खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, फॅट्सना पण अवॉइड करू नका. तुम्ही जरी वेट लॉस करत असाल तर थोडी मात्रा कमी होईल, पण एकदम अवॉइड करू नका, कारण का फॅट्स खूप इम्पॉर्टन्स असतात. बेसिकली तुमचे जे आतमध्ये हॉर्मॉन्स असतात, मी हे स्पेसिफिक तुम्हाला सांगते, कारण का मुलं पण फॅट्स कमी करतात, मुली पण फॅट्स कमी करतात. मेल आणि फिमेल हॉर्मॉन्स आहे, फिमेल मध्ये जे इस्ट्रोजन आहे आणि मेल मध्ये टेस्टोस्टेरॉन आहे, जे आपल्याला परफॉर्मन्स बूस्ट पण देतं, मसल इम्प्रूव्हमेंट करतं, मसल क्वालिटी इम्प्रूव्हमेंट करतं. आणि इस्ट्रोजन बेसिकली तुमचं बोन डेन्सिटी इम्प्रूव्ह करतं, मुलींमध्ये स्पेशली बोन्सना कॅल्शियम डिपॉझिट करायला हेल्प करतं. तर इस्ट्रोजन खूप महत्वाचं असतं त्याच्यामध्ये. तर ह्या दोन हॉर्मॉन्स, या जे मेनली जे हॉर्मॉन्स आहे, मेल आणि फिमेल हॉर्मॉन्स, ते बेसिकली हे फॅट्स मधून निर्माण होतात. इवन तुमचं व्हायटमिन डी जे प्रोड्यूस होतं बॉडीमध्ये, ते फॅट लेअर पासून, स्किनच्या अंडर जी फॅट लेअर आहे, कोलेस्ट्रॉल लेअर आहे, त्याच्यामधून प्रोड्यूस होतं. त्यामुळे फॅट्स तुम्ही जर अवॉइड केलं तर तुमचे हॉर्मॉन्स डाऊन जाणार, हॉर्मॉन सिंथेसिस होणार नाही, आणि प्लस तुमचा परफॉर्मन्सवर पण अफेक्ट होणार, आणि जे व्हायटमिन्स आहेत जे तुमच्या फॅटवर डिपेंडेंट आहेत एब्झॉर्प्शनला, ते पण एब्झॉर्ब. आता व्हायटमिन्स अँड मिनरल्स. ओके, व्हायटमिन्स अँड मिनरल्स तुम्हाला डिरेक्टली ऊर्जा देत नाही, पण ते काय करतात, हे जे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स असतात त्यांना मदत करतात ऊर्जा देण्याला, किंवा त्यांना मदत करतात इतर जे त्यांचे कार्य, जसं प्रोटीनचं मसल रिपेअर आणि मसल डेव्हलपमेंट किंवा मसल बिल्डिंग फंक्शन आहे, त्याला हेल्प करायला. ओके, तर तुम्ही असं म्हणाल मी फक्त कार्ब्स, प्रोटीन्स आणि फॅट्स खाईन आणि विटामिन्स मिनरल्स कडे लक्ष देणार नाही, तुमचे हे 3 पोषक तत्व पण काम करणार नाही बॉडीमध्ये. ओके, सो विटामिन्स अँड मिनरल्स पण महत्वाचं आहे. का? कारण काय, विटामिन्स जे आहेत ते मेजॉरिटली तुमचे फळं आणि भाज्यांमधून मिळतात. त्यामुळे ते तुम्ही जर फळं आणि भाज्या नाही खाल्ल्यात, मी भरपूर लोकांचे प्लेट्स बघते, लंच प्लेट आणि डिनर प्लेट वगैरे, की फक्त खूप सारं चिकन घेतलेलं आहे आणि भात घेतलेला आहे थोडासा, किंवा पोळ्या घेतलेल्या आहेत, भाजी अजिबात नाही. ओके, किंवा सॅलड अजिबात नाही. खूप गरजेचं आहे बोन्स साठी, आणि स्ट्रेस फ्रॅक्चर्सही होऊ शकतात, कारण का हाय इम्पॅक्ट कधी गेम असल्यामुळे पंचेस देताना इंजुरीज होतात, फ्रॅक्चर्स होतात, ते रिपेअर करायला कॅल्शियम खूप महत्वाचं आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे इंजुरी होण्या अगोदर तुमचं, किंवा फ्रॅक्चर होण्या अगोदर तुमचं व्यवस्थित त्या बोन्स मध्ये जर व्यवस्थित कॅल्शियम दुधापासून किंवा अंड्यापासून, अंड्याच्या येल्लो पोर्शन पासून मिळतं, पण ते खूप कमी प्रमाणात मिळतं. तर व्हायटमिन डी कुठून मिळतं आपल्याला, तर सूर्यकिरणांपासून नाही मिळत. सूर्यकिरण जेव्हा, किंवा सनलाइट जेव्हा आपल्या स्किन वरती पडतात एका पर्टिक्युलर अँगल वरती, त्या स्किनच्या अंडर जे कोलेस्ट्रॉल लेअर असतं ते कन्वर्ट करतं व्हायटमिन डीच्या एका अगोदरच्या कंपाऊंड मध्ये. ओके, आणि मग ते लिव्हर मध्ये दुसरं कन्वर्जन होतं, आणि मग फायनली किडनी मध्ये तिसरं कन्वर्जन होऊन आपल्याला व्हायटमिन डी मिळतं, ऍक्टिव्ह फॉर्म मिळतं व्हायटमिन डीचं. ओके, सो तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही 10 ते 3 ह्या वेळामध्ये अगदी 10 ते 15 मिनिटं उन्हात उभं राहा, हात किंवा पाय तुम्ही एक्सपोज करू शकता उन्हामध्ये, आणि तुम्हाला व्हायटमिन डी, दिवसासाठी जे लागणारं व्हायटमिन डी आहे ते बॉडीमध्ये सिंथेसिस होऊ शकतं, आणि तुम्हाला मग सप्लिमेंट घेण्याची सुद्धा गरज नाही. थोड्या ऍथलीट्सनी 15 ते 20 मिनिटं राहावं, कारण का असं होतं की बॉक्सिंग इंडोर खेळ आहे, त्यामुळे शक्यतो मुलं आतमध्ये प्रॅक्टिस करतात. शक्यतो सनलाइटच्या अंडर ट्रेनिंग करा, किंवा जर ट्रेनिंग नाही पॉसिबल असेल तर ऍटलीस्ट थोडंसं उभं तरी राहू शकता. हात किंवा पाय एक्सपोज करा, सनस्क्रीन अजिबात लावू नका, किंवा त्या पोर्शनवर कुठला कपडाही देखील ठेवू नका. ओके, त्यामुळे तुम्हाला दिवसाचं व्हायटमिन डी मिळू शकतं विदाउट सप्लिमेंट्स. खूप इझिएस्ट हे आहे, ही टिप आहे. आता हे सगळं मी ज्या गोष्टी सांगितलं त्या गोष्टी आपल्याला बॅलन्स डाएट, एक संतुलित आहारामधून घ्यायच्या आहेत. ओके, तुम्ही जर एक संतुलित आहार घेतलात तर तुम्हाला
असं होईल की सप्लिमेंटची पण गरज लागणार नाही. ओके, सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला आहारातून सुद्धा मिळून जातील. तर आहारातून म्हणजे कुठून मिळतील, तर जे 4 फूड ग्रुप्स डिवाइड केले आहेत, ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, मेजॉरिटी व्हायटमिन्स, मिनरल्स, फॅट्स आणि प्रोटीन्स मिळतं. तर जे आपले धान्य, कडधान्य वगैरे आहेत त्याच्या मेजॉरिटीली आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात आणि कडधान्यमधून प्रोटीन्सही मिळतात. ओके, धान्य म्हणजे आपलं गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी ह्या सगळ्या गोष्टी येतात. ओके, ज्यांच्या जिल्ह्यामध्ये जास्त नाचणी, बाजरी वगैरे उगवते त्यांनी तेही त्यांच्या आहारात समावेश करावा. त्याच्यानंतर प्रोटीन, मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स, दूध आणि दुधाचे प्रकार, आणि जे नॉनव्हेज खातात त्यांना चिकन, एग, अंडी, मीट वगैरे ह्याच्यामधून पण मिळू शकतात. फॅट्स अँड ऑइल्स आणि नट्स, नट्स म्हणजे बदाम, अक्रोड, पिस्ता ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा शेंगदाणा, ह्याच्यामधून चांगले प्रकारचे फॅट्स मिळतात. त्यामुळे आहारात हेही तुम्ही इन्क्लूड करू शकता. व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स, फळं आणि ज्या भाज्या आहेत त्याच्यामधून मेजॉरिटी तुम्हाला व्हायटमिन्स मिळतात. सगळ्या प्रकारचे व्हायटमिन्स, व्हायटमिन सी आणि व्हायटमिन ई वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामधून सगळ्या मिळतात. ओके, त्यामुळे हे जर तुम्ही प्रॉपर प्रपोर्शन्स मध्ये घेतलात दिवसभराच्या आहारात, तर तुम्हाला सगळे हे जे 6 पोषक तत्व आहेत, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, व्हायटमिन्स, मिनरल्स अँड वॉटर, पाणी, ऑब्व्हियसली पाणी तुम्ही सेपरेटली पिणार, तर ह्या गोष्टी तुम्हाला मिळू शकतात. आता तुमची प्लेट कशी असली पाहिजे, ही नॉर्मल मी दाखवते प्लेट, ही टेंटेटिव्ह प्लेट आहे. ऑब्व्हियसली अकॉर्डिंगली जर तुम्ही वेट लॉस करत असाल, ही जी प्लेट आहे, जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर ही प्लेट एक रेप्रेझेंटेटिव्ह आहे की तुमच्या ताटामध्ये काही काही असलं पाहिजे. ओके, तर अर्ध प्लेट हे ताट भाजी असल्या पाहिजे, उकडलेल्या किंवा शिजवलेल्या आपल्या नॉर्मल ज्या भाज्या असतात, किंवा सॅलेड म्हणजे ते अर्ध्या याच्यामध्ये पावभाग शिजवलेली भाजी आणि पावभाग सॅलेड असं असू शकतं. दुसरा जो अर्धा भाग आहे त्याच्यामध्ये पावभाग हे प्रोटीन रिलेटेड फ्रुट्स म्हणजे डाळ, उसळ, व्हेजिटेरियन लोकांसाठी पनीर वगैरे, आणि नॉनव्हेज फूड जसं एग, फिश, मीट वगैरे हे पावभागच असलं पाहिजे. आणि दुसरा पावभाग आहे त्याच्यामध्ये तुमचे कार्बोहायड्रेट्स म्हणजे चपाती, भाकरी, भात किंवा काय काय कधी कधी पाव पण चालू शकेल. ओके, सो ह्या गोष्टी कसं होतं, आपले नॉर्मल ताट कसं असतं, उलट असतं. अर्धा भाग हा इधर चपाती, भाकरी, भात वगैरे असं असतो, आणि छोटासा किंवा पाव हा किंवा कधी कधी अगदी छोटीशी वाटी भाजी वगैरे असते. तर तसं करू नका. मेनली जर वेट लॉस करायचा असेल तर भाज्या जास्त असू द्या. एखाद्या ट्रेनिंग वेट गेन असेल किंवा ट्रेनिंग जास्त हाय इंटेन्स ट्रेनिंग असेल तर थोडंसं कार्बोहायड्रेट्स म्हणजे चपाती भाकरीचं पोर्शन वाढवलं तरी चालेल. ओके, पण कुठेही आपण प्रोटीन, अर्धा प्लेट प्रोटीन वगैरे असं करू नका. ओके, आपल्याला जास्त भाजी वगैरे आणि प्लस जे कार्ब्स आहेत त्याची गरज आहे, आणि प्रोटीन पण समतोलात असलं पाहिजे. तर ते गोष्ट लक्षात ठेवा की भाज्यांचा, कुठलीही भाजी असू दे, तुमच्या लोकली ज्या काही या भाज्या अवेलेबल असतात, वेगवेगळ्या कलरच्या भाज्या, अगदी पालक असू दे, मेथी, लाल माठ किंवा बीट किंवा भोपळा, सुरण, कुठल्याही भाज्या असतील त्या कुठल्याही भाज्या तुम्ही उकडलेल्या फॉर्म मध्ये, शिजवलेल्या फॉर्म मध्ये किंवा कच्च्या खाल्ल्यात तरी चालेल. पण कुठल्याही भाज्या खा, कारण का या प्रत्येक भाज्यांमधून तुम्हाला परफॉर्मन्स एनहान्सिंग न्यूट्रिएंट्स मिळतात किंवा परफॉर्मन्स एनहान्सिंग बेनिफिट्स मिळतात. त्यामुळे नक्की खा. ओके, बाजूला मी एक वाटी दही दही अवेलेबल असल्यास दही किंवा एक ग्लास ताक हे शक्यतो असू दे. ह्याच्यामधून आपल्याला कॅल्शियम मिळणार आहे मुलांना. ओके, किंवा ऍथलीट्सना कॅल्शियम रिक्वायरमेंट कम्प्लीट होणार आहे, आणि प्लस थोडं प्रोटीन पण मिळतं. चटणी, आता इथे स्पेसिफिकली मी चटणी का लिहिली आहे, काही आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप छान वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवल्या जातात. शेंगदाण्याची चटणी, किंवा मग तिळाची चटणी, किंवा मग आपली अळशीची चटणी, किंवा आपल्या कढीपत्त्याची चटणी, ह्या वेगवेगळ्या चटण्या बनवल्या असतात. ह्या थोड्या प्रमाणात जर बनवून ठेवल्या आणि जर त्या रोजच्या आहारात आपण थोड्या थोड्या दिल्या, तर ह्या घरगुती बनवलेल्या चटण्यांमध्ये खूप चांगले हेल्दी फॅट्स मिळतात, आणि जे आपण म्हणतो रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचे जे कंपाऊंड्स असतात तेही त्याच्यामधून मिळतात. लसूण चटणी ही आहे. त्यामुळे छोट्या छोट्या चटणी घरी बनवून ठेवल्यात आणि रोजच्या आहारात थोडं थोडं एक चमचा साधारणतः दिलात, तर आपल्या अख्ख्या जेवणाला थोडीशी एक छान चव ही येते, आणि वर त्याच्यामधून जे आपल्याला
एक इम्युनिटी वाढवणाऱ्या ज्या गुणधर्म असतात ते पण मिळतात. आपण पाण्याकडे येऊया. खूप खूप महत्वाचं आणि इम्पॉर्टंट, म्हणजे फक्त काही काही क्लायंट्स मी फक्त सांगितलं तुम्ही 1 महिना फक्त पाण्याकडे फोकस करा, पाणी तुमचं वाढवा, ट्रेनिंग दरम्यान पाणी प्या, तरी आणि ते केल्यानंतर फक्त तेवढ्या पाण्यामुळे पण त्यांचा थोडासा परफॉर्मन्स मध्ये इम्प्रुव्हमेंट दिसली आहे. ओके, तर पाणी पण खूप इम्पॉर्टंट आहे परफॉर्मन्स साठी. तुम्हाला माहितीये शरीरात ऑलमोस्ट 50 ते 60% पाण्याचं प्रमाण आहे. ओके, आणि जेव्हा आपण स्वेट करतो, एखादा ऍथलीट स्वेट करतो किंवा नॉर्मली जर स्वेट करतो तर म्हणजे एका तासाला 1 ते 2 लिटर पाणी आपण लूज करतो स्वेट मध्ये. ओके, एखादा ऍथलीट किंवा एखादा खेळाडू जर खूप स्वेट करत असेल तर तो 1-2-3 तासात अगदी म्हणजे 5 ते 10 लिटर पण हे करू शकतो, पाणी स्वेट मध्ये हे करू शकतो. एवढं इमेन्स होऊ शकतं वॉटर लॉस ड्युरिंग ऍक्टिव्हिटी. डिहायड्रेशन म्हणजे पाण्याची जेव्हा कमतरता किंवा पाण्याची जेव्हा मात्रा शरीरात कमी होते तेव्हा त्याला डिहायड्रेशन म्हणतात. ओके, तर जर 2% जरी कमी झाले तरी तुम्हाला डोकं दुखणं किंवा कॉन्सन्ट्रेशन कमी होणं किंवा थोडीशी थकवा जाणवणं हे होऊ शकतं. कारण का आतमधले जे रिॲक्शन्स आहेत, ऊर्जा बनवण्याची जी प्रक्रिया आहे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ह्या पाण्याच्या एन्व्हायरमेंट मध्ये होतात. सेल्स मध्ये पाणी आहे. ओके, पाणी कमी झाल्याने पाण्याचं अजून एक फंक्शन आहे की ते आपलं बॉडी टेम्परेचर मेंटेन करतो. ओके, जर पाणी जर कमी झालं तर बॉडी टेम्परेचर पण मेंटेन होणार नाही, बॉडी टेम्परेचर इन्क्रीज होऊ शकतं आणि एकदा थोडस इन्क्रीज झालं तर इंजुरीचे पण चान्सेस जास्त असतात. मायक्रो इंजुरीज मसल्सचे जे आहेत ते पण जास्त होऊ शकतं. त्यामुळे खूप काळजी घ्यावी लागते. ओके, बॉक्सिंग मध्ये तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन पण खूप इम्पॉर्टंट आहे, रिफ्लेक्स ऍक्शन असते, त्यामुळे तुम्हाला हे डिहायड्रेटेड होऊन चालणारच नाही, कारण का मग तुम्ही ते मिस करू शकता एखादी ऍक्शन. आणि जेव्हा 3 to 5% डिहायड्रेशन होतं तर तुमचं ओव्हरऑल जे हाय इंटेन्सिटी परफॉर्मन्स स्किल्स आहेत त्याही खूप कमी होऊ शकतात. म्हणजे तुमचा जो पंचिंग फोर्स आहे तोही पंचिंग फोर्स कमी होऊ शकतो जर तुम्ही डिहायड्रेटेड असाल तर. आणि तुम्ही म्हणाल की मला तहान लागत नाही किंवा मी जेव्हा तहान लागते तेव्हाच मी पाणी पितो किंवा पिते, तर असं नाहीये. जोपर्यंत तुम्हाला तहान लागते तोपर्यंत तुमच्या शरीरात 1.5 ते 2 लिटर पाणी कमी झालेलं असतं. ओके, त्यामुळे तहान विशिष्ट खेळाडूंसाठी हे खूप काय म्हणते मी हे ऍडवाइज नाही करत खेळाडूंना की तुम्ही तहान लागेपर्यंत थांबा आणि मगच पाणी पिया. दिवसभरात रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये त्यांनी पाणी प्यावं आणि ड्युरिंग ट्रेनिंग पण त्यांनी 15-20 मिनिटाच्या गॅप्स मध्ये वॉटर ब्रेक्स घेऊन 2-3 सिप्स पाणी प्यावं. ओके, आता जे कोचेस आहेत ते कसं हे करतील की त्यांचा खेळाडू डिहायड्रेटेड त्यांना हे दाखवा किंवा त्यांना सांगा त्यांचं युरिन ऑलवेज लाईट किंवा ट्रान्सपरंट, लाईट येल्लो किंवा ट्रान्सपरंट असलं पाहिजे, तर ते प्रॉपरली हायड्रेटेड आहे. हे एक सिम्पल टूल आहे बघायला की एखादं खेळाडू डिहायड्रेटेड आहे का नाही. तर स्वतः त्यांना खेळाडूंना पण सांगू शकता तुम्ही ट्रेनिंग ला यायच्या अगोदर तुमचं ऑलरेडी युरिन कलर म्हणजे ट्रान्सपरंट किंवा लाईट येल्लो असलं पाहिजे. डार्क असेल तर ताबडतोब त्यांना सांगायचं की बाबा पाणी प्या, किंवा कधीही त्यांचं युरिन हे डार्क कलर झालं किंवा कमी क्वांटिटी मध्ये झालं तर त्यांना फर्स्ट थिंग इज दे हॅव टू ड्रिंक वॉटर, त्यांना पाणी प्यावं लागणार. ओके, अदरवाईज खूप डिहायड्रेशन असेल तर मग त्यांचा ट्रेनिंग मध्ये पण प्रॉब्लेम होईल. आयसोटॉनिक ड्रिंक्स काय असतात, जे मार्केटमध्ये स्पोर्ट्स ड्रिंक्स मिळतात, तर आपल्याकडे नॅचरल ड्रिंक्स पण काही आहेत जे चालू शकतात, जसं कोकोनट वॉटर आहे, लिंबू पाणी आहे. ओके, ज्यांच्याकडे ऊस जास्त पिकतो, ऊसाचा रस ट्रेनिंग नंतर ते ऊसाचा रस पिऊ शकतात. खूप छान रित्या इलेक्ट्रोलाइट्स प्लस आणि कार्बोहायड्रेट्स मधून मिळू शकतात. कमर्शियल स्पोर्ट्स ड्रिंक आहेतच, पण नॅचरल तुम्ही जितकं यंग ऍथलीट्सना नॅचरल द्याल किंवा ड्युरिंग ट्रेनिंग ह्या गोष्टी द्याल तितकं बेटर आहे. इलेक्ट्रॉल शक्यतो देऊ नका. इलेक्ट्रॉल इज नॉट फॉर स्पोर्ट्स पीपल, ऍथलीट साठी नाही येते. इलेक्ट्रॉल ज्यांना डायरिया झालाय किंवा खूप वॉमिटिंग झालंय त्यांच्यासाठी इलेक्ट्रॉल आहे. इलेक्ट्रॉल ज्यांनी बनवलंय त्याच कंपनीने एनर्जाल मॅन्युफॅक्चर केलेलं आहे,
जे फिजिकल ऍक्टिव्हिटीसाठी आहे ते तुम्ही कधीतरी कॅरी करू शकता किंवा घेऊ शकता. हे मी तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स देते आहे. ओके, जे ऑप्शन्स तुम्हाला सोयीस्कर आहेत, तुम्हाला उपलब्ध आहेत, ते तुम्ही घेऊ शकता. आता हे होममेड मी स्पोर्ट्स ड्रिंक्स दिलेले आहेत, ज्यांना कमर्शियल अवेलेबल नाहीये त्यांनी होममेड ड्रिंक्स पण करू शकता. जसं बेसिक एखादं लिंबू पाणी बनवायचं असेल तर 40 ते 50 ग्रॅम, हे ऍथलीट साठी आहे. ओके, 40 ते 50 ग्रॅम साखर तुम्ही 1 लिटर पाण्यामध्ये टाकायची आणि त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ. ओके, आणि तुम्ही लिंबूचा ज्यूस फ्लेवर साठी टाकू शकता. हे सिंपल घरगुती स्पोर्ट्स ड्रिंक तुम्ही तयार करू शकता तुमच्या खेळाडूंसाठी ड्युरिंग ट्रेनिंग पिण्यासाठी. ओके, तुम्हाला फ्रूट ज्यूस पासून करायचं असेल तर डायरेक्ट फ्रूट ज्यूस देऊ नका. हाफ क्वांटिटी फ्रूट ज्यूस आणि तेवढंच हाफ क्वांटिटी पाणी असं मिक्स करा. म्हणजे जर तुम्ही 500 ml फ्रूट ज्यूस घेतलं असेल तर 500 ml पाण्यामध्ये मिक्स करून आणि त्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकून देऊ शकता. किंवा जे स्क्वॉश मिळतात मार्केटमध्ये फ्लेवर्ड फ्रूट, वेगवेगळे स्क्वॉश, एखाद्या मुलाला जर ते आवडत असेल तर 200 ml स्क्वॉश 800 ml वॉटर मध्ये आणि थोडंसं सॉल्ट. आता मी सॉल्ट प्रत्येक ठिकाणी का सांगते, कारण का स्वेट मध्ये सोडियमचा पण लॉस होतो. ओके, सोडियम पण खूप गरजेचं आहे आपल्या परफॉर्मन्स साठी, त्यामुळे ते पण लॉस, स्वेटिंग होत असेल तर पण लॉस होतो, त्यामुळे ते सोडियम जातं सॉल्ट मध्ये असतं, त्यामुळे ते सॉल्ट टाकायचं. ओके, आता आपण बघितलं काय खायचं. आता कधी खायचं हेही सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ऍथलीट्सना काय खायचं तर इम्पॉर्टंट आहेत, पण कधी खायचं हेही इम्पॉर्टंट आहे. तर एखाद्या ट्रेनिंग तुम्ही जर लंच करत असाल तर म्हणजे प्रॉपर तुमचं जर मील होत असेल तर लक्षात ठेवा 3 तास, किमान 3 तास तरी ब्रेक हवा तुमच्या त्या मेन लंच किंवा डिनर जे काही आहे प्रॉपर ह्याच्यामध्ये आणि वर्कआउट मध्ये. जर तो गॅप नसेल, एखादं मूल किंवा एखादं खेळाडू व्यवस्थित प्रॉपर जेवलं आहे आणि त्याच्यानंतर डायरेक्टली 1-2 तासात लगेच ट्रेनिंगला गेलाय तर त्याच्या पोटामध्ये क्रॅम्प्स होऊ शकतात किंवा पोटात दुखू शकतं. कारण का, हे जे प्रॉपर फॅट, कार्बोहायड्रेट, प्रोटीन युक्त जे आपलं जेवण असतं, जेवढं प्रॉपर मील असतं, त्याला डायजेस्ट करायला 3 ते 4 तास तरी लागतात. ओके, आणि तुम्ही जर ट्रेनिंग चालू केलं तर प्रॉब्लेम होऊ शकतं की ते ब्लड सर्क्युलेशन पोटाकडे जायचं की वर्किंग मसल्सकडे जायचं, असं कॉन्फ्लिक्ट होऊ शकतं आणि त्यामुळे दुखू शकतं. त्यामुळे तुमचा गॅप असला पाहिजे 3 ते 4 तासाचा तरी. 2 तासाचा जर गॅप असेल तर तुम्ही एखादं एग सँडविच, चिकन सँडविच, चीज आणि ब्रेड असं काहीतरी खाऊ शकता ज्याच्यामध्ये प्रोटीन आणि कार्ब्स आहे. ओके, किंवा एखादी चपाती चा रोल केलेला आहे ज्याच्यामध्ये अंड आहे किंवा पनीर आहे किंवा चीज ग्रेट करून वगैरे टाकलेलं आहे, ते करू शकता. क्विक म्हणजे अर्धा तासच मला वेळ आहे, मला ट्रेनिंगला आता अर्ध्या तासानंतर ट्रेनिंग आहे, किंवा ट्रेनिंगच्या अर्धा तास अगोदर तुम्ही खजूर किंवा हे आपलं आंबा पोळी, फणस पोळी किंवा केळं, ह्या गोष्टी आहेत ज्या फक्त कार्बोहायड्रेट देतात, ते अर्धा तास ते पाऊण तासाच्या पूर्वी खेळाडूला खायला येऊ सांगू शकता की त्यामुळे तुम्हाला ड्युरिंग ट्रेनिंग जे आहे ते ह्या क्विक जे डायजेस्ट होतात, पटकन तुम्हाला जे एनर्जी देतील, त्या गोष्टींपासून त्या खेळाडूला ट्रेनिंग दरम्यान एनर्जी मिळू शकते. ओके, त्यामुळे खजूर आहे, मोस्टली ड्राईड फ्रुट्स जे आहेत, अंजीर म्हणा किंवा खजूर म्हणा, जर्दाळू किंवा आपलं केळं किंवा फणसपोळी, आंबापोळी, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही अर्धा तास ते पाऊण तास अगोदर किंवा 1 तास अगोदर खाऊ शकता. दूध पियायचं असेल तर किमान 1.5 ते 2 तास तरी लागेल दूध पियायला, दूध डायजेस्ट व्हायला. पोस्ट एक्सरसाइज मध्ये काय खायचं किंवा रिकव्हरी मध्ये काय खायचं, तर फार रिकव्हरी खूप इम्पॉर्टंट आहे. एक्सरसाइज झाल्यानंतर असं बघितलं जातं की एक्सरसाइज झालंय मग मुलं गप्पा मारतायत, मग नंतर ड्रेसअप व्हायला जातायत आणि मग त्या प्रोसेसमध्ये अर्धा तास, पाऊण तास आणि मग घरी गेल्यावरती खातायत. तर प्लीज ते करू नका, कारण का तुमचं जे मॅक्सिमम रिकव्हरी आहे ते विदिन 30 मिनिट्स मध्ये होतं. ओके, एक्सरसाइज झाल्यानंतर विदिन जे 30 मिनिट्स तुमचा पिरियड आहे, 30 to 45 मिनिट्स म्हणजे अर्धा ते पाऊण तास, त्या ह्याच्यामध्ये होतं. सो ड्युरिंग त्या वेळेत तुम्हाला
प्रॉपर जर तुम्ही त्या मसल्सना खाणं दिलं, त्यांचं फ्युल दिलं, तर तुमचे मसल्स खूप पटकन रिकवर होतील आणि नेक्स्ट सेशन साठी तुम्ही प्रॉपर रिकवर्ड होऊन सेशन कराल. ओके, सो काय काय खाऊ शकता तुम्ही? तर खूप साऱ्या व्हरायटी ऑफ गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये लिमिटेड मी ठेवल्यात. एक प्रोटीन आणि कार्ब्सचं कॉम्बिनेशन द्यावं लागतं. दूध, चॉकलेट दूध वगैरेही चालेल. ओके, चॉकलेट दूध मध्ये बोर्नव्हिटा किंवा हॉर्लिक्स घालू नका. ओके, सिंपल चॉकलेट पावडर जी असते ती चालेल. अगेन तुम्ही एक सँडविच किंवा उकडलेलं अंड आणि उकडलेला बटाटा किंवा रताळ हे खाऊ शकता. व्हेजिटेरियन्स मध्ये पनीर किंवा चीज ह्या गोष्टी खाऊ शकता. फळ ज्यांच्या अननस वगैरे मसल सोरनेस जो असतो ट्रेनिंग नंतर जो निर्माण होतो, अननस खाल्ल्याने तो मसल सोरनेस कमी होण्यास प्रयत्न देतं. ओके, मसल सोरनेस कमी करायला अननस वगैरे पण तुम्ही खाऊ शकता. थंडीमध्ये चेरीज वगैरे येतात, त्यामुळे ते पण तुम्ही खाऊ शकता. ड्युरिंग ट्रेनिंग मध्ये शक्यतो एकतर होममेड जे मी तुम्हाला सांगितलं स्पोर्ट्स ड्रिंक, लिंबू पाणी शक्यतो पिया, किंवा जर तुम्ही एनर्जाल पिऊ शकत असाल तर एनर्जाल वगैरे किंवा एखादा स्पोर्ट्स ड्रिंक. शक्यतो जास्त स्पोर्ट्स ड्रिंक वर डिपेंडेंट राहू नका अनलेस तुम्ही एलिट कॉम्पिटिशन्स मध्ये खेळताय. अदरवाईज होममेड स्पोर्ट्स ड्रिंक कसं प्यायचं तर एव्हरी 15-20 मिनिट्स म्हणजे 15-20 मिनिटाच्या अंतरात तुम्हाला वॉटर ब्रेक्स तुम्ही खेळाडूंना द्या आणि 1 ते 2 घोट किंवा 2 ते 3 घोटच फक्त प्यायचं. एकाच वेळी अर्धा लिटरची पाण्याची बॉटल मी संपवली तर असं करू नका, त्यांनी पण पोट दुखू शकतं. त्यामुळे पाणी प्यायल्याने माझं पोट दुखतं, तर हे करताना मे बी तुम्ही पाणी चुकीच्या पद्धतीने पित असाल म्हणून तुमचं पोट दुखत असेल. त्यामुळे 2-3 घोटच प्या, हळूहळू प्या आणि 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर तुम्ही एव्हरी 15-20 मिनिट्स तुम्ही ह्या प्या. आता बॉक्सिंग मध्ये हे खूप हे असतं की वेट कॅटेगरी मध्ये खेळायचं, तर एका आठवड्यात तुमचं वेट 2-3 किंवा 4-5 किलो कमी होणार नाहीये. खूप चुकीच्या पद्धतीने कमी केलं तर तुम्ही आफ्टर तुमचं कॉम्पिटिशन ते परत तुम्ही नॉर्मल तुमच्या डाएट वर आलात तर ते पटकन खूप डबल वेट वाढू शकतं. तर बेस्ट आहे की तुम्ही साधारणतः एक ज्या वेट कॅटेगरी मध्ये तुम्हाला खेळायचंय त्या कॉम्पिटिशनच्या 3 ते 4 महिने अगोदर तरी किमान तुम्ही एका न्यूट्रिशनिस्टकडे जा, स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्टकडे जा आणि एक वेट लॉस तुम्हाला जर करायचं असेल किंवा वेट गेन करायचं असेल जे काही आहे ते प्लॅन घ्या. त्यामुळे ग्रॅज्युअल वेट लॉस हा करण्याचा प्रयत्न करा. एकदम वेट रिड्यूस करू नका आणि अनरिअलिस्टिक गोल्स पण ठेवू नका, जेणेकरून तुमचं जर आयडियल वेट एखादं असेल तर अगदीच म्हणजे त्या आयडियल वेट कॅटेगरी पेक्षा खूप 10-15 किलो कमी करायचे मला असंही करू नका, कारण का तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्या हेल्थ आणि वेलनेसवर परिणाम झाला नाही पाहिजे. ओके, त्यामुळे अनरिअलिस्टिक कॅटेगरी ठेवू नका. शक्यतो जे प्री सीझन मध्ये आहे मी म्हटल्याप्रमाणे त्यावेळेस तुमचं ग्रॅज्युअल वेट लॉस करा, साधारणतः अर्धा ते 1 किलो दर आठवड्याला. हे आयडियल हेल्दी वेट लॉस आम्ही म्हणतो. ओके, तर अर्धा ते 1 किलो तुम्ही दर आठवड्याला जर कमी करायचं असेल आणि तुम्हाला अकॉर्डिंगली किती कमी करायचं असेल तर तेवढे आठवडे अगोदर तुम्ही एका स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट कडे जा हे करायला. आणि ह्याच्या हेल्दी वेट लॉस केल्यामुळे काय होतं, तुमचं फॅट लॉस पण कमी होणार आणि तुम्ही मसल मास इम्प्रूव्ह करू शकाल. ओके, तर हे तुम्ही फोकस करा. ड्युटी पण तुमचं कार्बोहायड्रेट जास्त असलं पाहिजे, कारण का जसं सांगितल्याप्रमाणे तुमचे 3 तास 4 तासाची ट्रेनिंग असते आणि कार्बोहायड्रेट्स हा फर्स्ट प्रेफरन्स असतो बॉडीचा एनर्जी निर्माण करायला. ओके, आणि मसल्स मध्ये पण ग्लायकोजन जे स्टोरेज फॉर्म आहे कार्बोहायड्रेटचं ते असतं. जर तुम्ही वेट लॉस करत असाल, रिस्ट्रिक्ट करत असाल तर सप्लिमेंट व्हायटमिन्स आणि मिनरल सप्लिमेंट्स कडे बघा. जर तुम्ही तेवढं प्रमाणात तुमच्या भाज्यांमध्ये जर जात नसेल तर अकॉर्डिंगली व्हायटमिन्स आणि मिनरल सप्लिमेंटेशन कडे पण फोकस द्यावा लागतो. हायड्रेशन पण खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्हाला वेट करायचं असतं तेव्हा एक साधारणतः 24 तास ते 48 आवर्स अगोदर मे बी थोडस तुम्ही रिस्ट्रिक्ट करू शकता वॉटर इनटेक आणि फूड इनटेक. त्यामुळे मी तुम्हाला सांगते साधारणतः 1-2 किलो तुमचं कमी होऊ शकतं किंवा
कधी कधी कोण कोण 3-4 किलो पण कमी करतं, पण त्याच्यापेक्षा जास्त कमी करायला जाऊ नका खूप कमी वेळात. अगेन इट इज व्हेरी डिफिकल्ट ऑल्सो, आणि खूप तुमच्या परफॉर्मन्स मध्ये म्हणजे ऍक्च्युअल इव्हेंट मध्ये परफॉर्मन्स मध्ये खूप प्रॉब्लेम्स होऊ शकतात. सो इट्स बेसिकली तुम्ही ग्रॅज्युअली ते करा. ओके. आणि मग नंतर वेईन झाल्यानंतर पण तुम्हाला एक थोडासा टाइम वेळ असतो, मे बी 3-4 आवर्स असतात. त्या 3-4 आवर्स मध्ये तुम्ही रेप्लेनिश करू शकता, किंवा परत जर तुम्ही डिहायड्रेट केला असाल स्वतःला वेईन करायसाठी, तर तुम्ही ते रिहायड्रेशन करू शकता. आता हे मी इथे टेंटेटिव्ह दिलेलं आहे, डिपेंडिंग अपॉन द बॉडी वेट. ओके. तुम्हाला कन्सल्ट करावं लागेल की तुम्हाला किती रिहायड्रेट करायचं आहे. आणि बेसिकली एखादं स्पोर्ट्स ड्रिंक आणि एक हाय कार्बोहायड्रेट फूड तुम्ही खाल्लात आफ्टर वेईंग आणि बिफोर युअर इव्हेंट, तर तुम्हाला ड्युरिंग त्या इव्हेंटला एनर्जी मिळेल, व्यवस्थित ते पॉवर मिळेल किंवा फोर्स मिळेल टू सस्टेन दॅट पर्टिक्युलर इव्हेंट. ओके. आता ज्यांना वेट लॉस करायचं आहे, मी काही हे फार छोट्या टिप्स आहेत, जनरल टिप्स आहेत, ते तुम्ही जर नॉर्मली पण ज्यांना वेट लॉस करायचं त्यांनी फॉलो केलं तर कुठेतरी हेल्दी वेट लॉस करण्यामध्ये यूज होऊ शकतं. तर कुठलाही मील चालू करताना मे बी एखादं सॅलिड घेणं किंवा सूप घेणं किंवा कच्च्या भाज्या, ह्यांनी जर तुम्ही चालू केलं तर तुम्ही ओव्हरऑल थोडस खाण्याची क्वांटिटी पण कमी करू शकाल. कोल्ड ड्रिंक्स आणि जे शुगरी ड्रिंक्स असतात, कार्बोनेटेड ड्रिंक्स असतात, ते ऍब्सोल्युटली अवॉइड करा. अजिबात घेऊ नका, त्यांनी पण खूप फरक पडतो. ईट विदाउट डिस्ट्रॅक्शन. खूप वेळा असं होतं टीव्ही बघून, मोबाईल फोन मध्ये बघून जेवणं. तर प्लीज गॅजेट फ्री जेवा. तुम्ही जेवताना फक्त जेवणाकडे लक्ष द्या. का मी हे सांगते, कारण तुम्हाला जेवत असताना तुमच्या पोटामधून पण सिग्नल्स येतात. ओके. की किती तुम्ही फुल झाले आहात किंवा ऑलमोस्ट तुम्ही भरत आला आहात, तर मी स्टॉप करा. काय होतं जेव्हा आपण कम्प्युटर मध्ये बघत असतो, टीव्ही कडे बघता बघता जेवत असतो किंवा मोबाईल मध्ये बघता बघता जेवत असतो, ते आपण हे सिग्नल स्किप करतो. आणि मग कुठे कुठे आपण जेवढं नाही खायला पाहिजे तेवढं खातो, म्हणजे जास्त खातो. ओके. ते सिग्नल्स आपण स्किप करतो, आणि मग ते ऍडिशनल जे खाणं आहे ते बॉडीला मग शेवटी फॅट मध्ये स्टोअर करावं लागतं. त्यामुळे खेळाडूंनी स्पेसिफिकली नो मोबाईल फोन्स ड्युरिंग जेवण किंवा ड्युरिंग जे खात असतात, मील्स असतात, नो मोबाईल फोन्स ऍब्सोल्युटली. आणि सिग्नल्स कडे लक्ष द्या स्टमकच्या, की काय खायचं. इन्स्टेड ऑफ फुल फॅट डेअरी प्रोडक्ट्स तुम्ही लो फॅट जे असतात, व्हरायटीज असतात, स्किम मिल्क किंवा स्किम मिल्क पावडर मिळते, ते तुम्ही युज करू शकता. त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन त्याच प्रमाणात असतं, थोडस फॅटची मात्रा कमी असते. जेवण जेवताना किंवा खाताना स्लोली खा, खूप फास्ट फास्ट खाऊ नका. अगेन सेम थिंग, तुमचं डायजेशन जे आहे, बेसिकली कार्बोहायड्रेट डायजेशन, ते तोंडामधून चालू होतं. ओके. त्यामुळे तुम्ही जर व्यवस्थित ते चावला नाहीत, खाणं व्यवस्थित तिकडून चावायला सुरुवात केली नाही, तर इनडायजेशन होऊ शकतं. मग गॅसेस होणं किंवा ब्लोटिंग होणं, पोटात दुखणं, ह्याही गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे स्लोली खा. ओके. खूप फास्ट फास्ट खायला जाऊ नका. आणि उगाच मध्येच मला भूक लागली आहे किंवा मला बोर झालेलं आहे म्हणून मध्येच उगाच काही चिप्स खा, बिस्किट खा, असं करू नका. इन्स्टेड ऑफ काही फळं खा किंवा अवॉइड करा, किंवा नुसतं आधी एक ग्लास पाणी प्या. तुम्हाला जर खरंच भूक लागली असेल ना, तुम्ही पाणी प्यायला नंतर पण तुम्हाला भूक ती जाणवेल. पण कधी कधी काय होतं की आपल्याला भूक लागलेली नसते, आपल्याला तहान लागलेली असते. पण आपल्याला असं वाटतं, पण ते भूक आणि तहानेचं जे मेकॅनिझम आहे ना, ते जवळ जवळ आहे. तर आपल्याला असं वाटतं की आपल्याला भूक लागली. त्यामुळे जेव्हा पण आधी अशी मध्येच कधीतरी भूक लागते, तेव्हा बेसिकली पहिला आधी एक ग्लास पाणी प्या. तर एक ग्लास पाण्याने तुमची भूक नाहीशी झाली, तर ह्याचा अर्थ तुम्हाला तहान लागलेली, भूक नव्हती लागली. ओके. आता काही काही खेळाडू असेही असतात की त्यांना वजन वाढवायचं असतं, खूप बारीक असतात, खूप थिन असतात, आणि त्यांना वजन इम्प्रूव्ह करायचं असतं, वेट गेन. हे काही थोड्याशा टिप्स आहेत मी दिलेल्या. मोस्टली त्यांचे बटाटे, रताळी वगैरे, भात, ह्या गोष्टी थोडस वाढवा. प्रोटीन जे खाणं आहे ते थोडस त्यांच्या आहारात वाढवायला पाहिजे. मग इन्स्टेड ऑफ
एकच 3च वेळा किंवा 2च वेळा जेवण, मध्ये मध्ये थोडंसं मे बी लंच आणि डिनर मध्ये थोडंसं एक स्नॅक्स मे बी लाडू असू शकतात, चिक्की असू शकते, जे खूप न्यूट्रिशियस आहेत. ओके, कुठल्याही चिक्की, शेंगदाण्याची, चण्याची किंवा राजगिऱ्याची चिक्की. राजगिऱ्या कॅल्शियम मध्ये पण खूप रिच आहे, त्यामुळे त्या तुम्ही लाडू, वेगवेगळ्या प्रकारचे आपण लाडू करू शकतो. बेसनाचे लाडू, मुगाचे लाडू, नाचणीचे लाडू, ह्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करून ठेवल्यात घरी किंवा आहेत, तर मध्ये म्हणजे जेवणांमध्ये तुम्ही हे 1-2 खाऊ शकता. जसं आपण बोललो की कार्बोहायड्रेटने वेट वाढतं, तसं कार्बोहायड्रेट काय स्पेसिफिक आहे का की हे खाल्ल्यानंतर वेट वाढायला सोपं असेल आणि डायजेस्ट करायला सोपं असेल? केळी आहेत, व्हाईट ब्रेड आहे, ओके, राईस आहे, त्याच्यानंतर मग तुमचं दुसरं शुगर स्पोर्ट्स ड्रिंक्स म्हणा, डायरेक्ट लिंबू पाणी वगैरे अशा गोष्टी आहेत, जेणेकरून तुम्हाला सिम्पल कार्बोहायड्रेट ज्या गोष्टी देतात त्या गोष्टींनी तुम्हाला थोड्याशा कमी टाइम मध्ये वेट वाढवायला मिळू शकेल. किंवा जे ड्राय फ्रुट्स, सुकामेवा ड्राय फ्रुट्स जे आहेत तेही इन्क्लूड करू शकता तुम्ही, ह्या किंवा कुठलेही फ्रुट्स. आता आंब्याचा सीझन आहे, तर आंबा पण थोडासा वेट, पण अगेन आंबा जास्त खाल्ल्याने लूज मोशन्स होऊ शकतात. त्यामुळे इथे कुठेही प्रत्येक गोष्टीचं एक ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज आहेत. पण हे जे सिम्पल कार्ब्स आहेत, राईस, व्हाईट ब्रेड, फायबर कमी असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही इन्क्लूड केलात तर मग ते हेल्प करू शकतं. ओके, थँक्यू मॅम. गुड आफ्टरनून मैम। गुड आफ्टरनून। मैम मुझे जानना था कि हमारे बॉडी के जो जमा जो होते हैं बॉडी के अंदर टॉक्सिन चीजें जो हमारे डेली रूटीन में जो हम खाते हैं, मॉर्निंग का ब्रेकफास्ट हो गया, लंच हो गया, डिनर हो गया, तो ऐसे में 16 आवर्स का या 18 आवर्स का फास्ट रखना ये कितना हेल्पफुल है स्पोर्ट्समैन के लिए और रेगुलर जो ह्यूमन बीइंग है उनके लिए? ये चीजें सही है या गलत है, मुझे जरा इसके ऊपर ओके, जानना है। तो आप जो बोल रहे हैं 16 आवर्स और 8 आवर्स का, वो इंटरमिटेंट फास्टिंग बोलते हैं उसको। सो बेसिकली वो साइंटिफिक है, ऐसे नहीं बोल रही हूँ कि मैं वो साइंटिफिक नहीं है, वो साइंटिफिक है, लेकिन एथलीट्स ने बिल्कुल नहीं करना चाहिए, बिकॉज एथलीट को अगर वो डेली ट्रेनिंग के दौरान है तो इट इज नॉट एडवाइजेबल, ओके, टू डू दैट। आप रेगुलर बैलेंस खाने में से भी आपका हेल्दी बॉडी रख सकते हैं। नॉर्मल लोगों के लिए इंटरमिटेंट फास्टिंग, इट डिपेंड्स अगेन क्या सिचुएशन में है वो, और वो लॉन्ग टर्म नहीं कर सकते। ओके, तो इंटरमिटेंट फास्टिंग आप एक लाइफस्टाइल नहीं बना सकते उसको, क्योंकि क्या होता है इंटरमिटेंट फास्टिंग में आप सिर्फ 2 टाइम खाते हैं, लिमिटेड उसका टाइम रहता है। ओके, तो क्वांटिटी भी, फूड क्वांटिटी भी कम हो जाता है। अगर फूड क्वांटिटी कम होगा तो न्यूट्रिएंट क्वांटिटी भी कम होगा। ओके, जो आपको बॉडी के लिए इम्पोर्टेंट न्यूट्रिएंट्स चाहिए वो भी कम होगा। तो अगर आप ये बहुत टाइम तक कर रहे हो तो क्या होगा, ग्रेजुअली आपका न्यूट्रिएंट इनटेक भी कम हो जाएगा बॉडी के लिए, और आपका डेफिशिएंसी वगैरह ये ज्यादा होगा। ओके, तो इंटरमिटेंट फास्टिंग करना है तो पहले तो आपको देखना है कि आपके बॉडी में पहले प्रॉपरली सब है ना, आप डेफिशिएंट नहीं हो ना। और फिर वो इंटरमिटेंट फास्टिंग करने का भी एक तरीका होता है, वो जो 2 टाइम आपको जो खाना है वो आप क्या खाना है, वो इंटरमिटेंट फास्टिंग 16 आवर्स वो ब्रेक करने के बाद फास्ट क्या खाना है, बहुत एक ऑल टुगेदर एक डिफरेंट डाइट प्लान है। मैं ऐसे नहीं बोल रही हूँ वो गलत है, लेकिन वो किसको करना चाहिए, कब करना चाहिए, वो भी एक अलग रूटीन है, अलग अलग लोगों के लिए है, लेकिन मैं एथलीट के लिए कभी भी एडवाइस नहीं करूंगी ये। नहीं, मैंने कहाँ पे मैम ऐसा पढ़ा था कि ये सबके लिए है, बिकॉज कि हम जो डेली रूटीन में जो चीजें खाते हैं या पीते हैं, जो भी है हमारे बॉडी में हर चीज जाकर वो पचता नहीं है, वो न कहीं सड़ता है, और सड़ने के बाद में हमारे अतड़ियों में और सब जगहों पे जो भी है होने के बाद में उसको टॉक्सिन करने के लिए ये डेली रूटीन में, मतलब समझो वीकली एक या 2 दिन या महीने में 2 या 4 बार ये ऐसा करना चाहिए। तो मैंने जस्ट वही क्वेश्चन किया, तो आपने जो बताया मुझे कि स्पोर्ट्समैन को नहीं करना चाहिए।
नहीं ऐसा नहीं है, मैं वही बोल रही हूँ। तो टॉक्सिन्स वगैरह जो है वो अगर आप हेल्दी खाओगे ना तो फर्स्ट थिंग वो टॉक्सिन्स इतना जनरेट नहीं होंगे। वो प्रॉपरली अगर फाइबर इनटेक आपका शरीर में है, वाटर इनटेक प्रॉपर है, वो जो भी टॉक्सिन्स है वो आपके बॉडी में से निकल जाएगा। अगर आप अनहेल्दी खाना ज्यादा खा रहे हो toxins का ज्यादा क्या बोल रही हूँ मैं, ज्यादा जनरेशन होगा। लेकिन आप अगर हेल्दी खाना खा रहे हो, प्रॉपर फाइबर इंटेक है, प्रॉपर वाटर इंटेक है, तो बॉडी हम लोग की बहुत स्मार्ट है, वो ऑटोमेटिकली सब टॉक्सिन्स निकाल सकती है। अगर अब लेकिन हम लोग का अभी कैसे है कि बहुत सारा अनहेल्दी भी खाना होता है। हम लोग बाहर जाके जंक फूड खा राइट, रहे हैं, राइट, फास्ट फूड खा रहे हैं, कोल्ड ड्रिंक्स पी रहे हैं। ओके, तो अगर वो जा रहा है ना तो वो बॉडी का सिस्टम भी ज्यादा उसमें से केमिकल्स जा रहे हैं, सिंथेटिक कुछ चीजें हम लोग खा रहे हैं, तो वो अच्छा नहीं है। तो उससे ज्यादा इनफैक्ट टॉक्सिन्स बढ़ रहे हैं। अगर आप वो स्विच करोगे, प्रॉपर एक्टिविटी करोगे, इवन योगा मेडिटेशन करोगे और प्रॉपर आपका खाना भी बैलेंस्ड है, हेल्दी है, वाटर इनटेक प्रॉपर है, तो वो टॉक्सिन्स की जो चिंता है वो प्रॉपरली बॉडी पूरा वो टेक केयर करेगी वो सब एलिमिनेट करने के लिए। अगर बॉडी को आप सपोर्ट करोगे प्रॉपरली, the body it has the capability of eliminating all those toxins. But if you put in too much of kachra in your body, then body को फिर वो maintain राइट, के लिए possible नहीं होगा। ऐसा है। राइट। थैंक यू सो मच मैम। गुड आफ्टरनून मॅम. Good afternoon. मॅम, मला एक प्रश्न होता. व्हीट, गहू ह्याच्यामध्ये ग्लुटेन कंटेंट जास्त असतात, विच इज अ कॉम्प्लेक्स प्रोटीन. दॅट्स व्हॉट वी अंडरस्टँड. तर ह्याचा इंटेक अनेकांनी सांगितलं की चांगला नाहीये. म्हणजे आताचा जो गहू मिळतो आपण चपाती बनवा ह्याच्यामुळे इट्स नॉट ऍडवाइजेबल. सेकंड थिंग इज आता जो राईस मिळतो हा पॉलिश राईस असतो. जो बास्ट राईस असतो, जो ब्राऊन कलरचा असतो, तो मिळत नाही. बरोबर. हा, तर ह्या दोन गोष्टी आपण अवॉइड करायच्या का कशा? हाऊ टू हँडल दिस? बिकॉज हे तर गहू आणि तांदूळ हे आपल्या डेली रुटीन मधलं आलं. Staple आपण आहे. हा, मग कसं करायचं आपण हे? ओके, तर आता एक गोष्ट म्हणजे हे खूप काय म्हणतो आपण डिबेटचा इश्यू आहे. कारण का गहू तर आपला खूप वर्षानुवर्ष स्टेपल राहिलाय, राईस पण स्टेपल आहे. आणि आता असं म्हणतात की जो गहू आपल्याला मिळतोय तो हायब्रिड आहे, तो व्यवस्थित नाही. त्याच्यामध्ये ग्लुटेन आधीपासूनच होतं गहूमध्ये. मी असं नाही म्हणत आहे की तो नव्हता आणि आता इनकॉर्पोरेट केलंय, असं नाही. आधी पण मग हायब्रिड झाल्यामुळे ते ग्लुटेनची काय म्हणतात केमिकल रचना आहे ती बदलली आहे आणि कुठेतरी ते आपल्या बॉडीला पण त्याचा त्रास होतोय असं म्हणतात. तर एक पहिलं गोष्ट म्हणजे आजकाल जेनेटिक टेस्टिंग येते. ओके, जेनेटिक टेस्टिंग करली जाते. त्याच्यामध्ये बघितलं जातं की बॉडी कुठल्या पोर्शनला, कुठल्या फूड इन्ग्रेडियंटला सेन्सिटिव्ह आहे. ओके, जो कोण कोण ग्लुटेनला सेन्सिटिव्ह असतं. जे गहू आणि गहूचे पदार्थ खाऊन कोणाकोणाला क्रॅम्प्स येतात किंवा पोट दुखतं, डायरिया होणं किंवा असं ब्लोटिंग होणं, पोट असं फुगतं, त्या गोष्टी होतात. तर ते थोडंसं आपण बघावं लागेल. कोणाकोणाला डॅन्ड्रफ खूप होतं ग्लुटेन, गहूच्या पदार्थ खाल्ल्याने. खूप सिस्टिक ऍक्नी, पिंपल्स वगैरे अगदी खूप मोठे असे नॉड्युलर वगैरे येतात. या काही गोष्टी आहेत, सिम्पटम्स आहेत ग्लुटेन सेन्सिटिव्हिटीच्या. जर ह्या गोष्टी काही सिम्पटम्स आहेत तर त्या लोकांनीच काय म्हणतात गहू आणि गव्हाचे पदार्थ वर्ज्य करावे डाएट मध्ये. ओके, उगाचच मला असं वाटतं की आपण सगळेच एवढे श्रीमंत नाही आहोत की अगदीच गहू काढून टाकून, आणि आपल्या खूप साऱ्या रेसिपीज मध्ये, खूप साऱ्या फूड प्रोडक्ट्स मध्ये गहू किंवा कुठल्या प्रमाणात गहू हा असतोच. त्यामुळे खूप डिफिकल्ट आहे तशा लाईफस्टाईल जगणं की विदाऊट ग्लुटेन आपण सगळं किंवा विदाऊट व्हीट अँड व्हीट प्रोडक्ट्स खाऊ शकतो. तर मी म्हणते की एक तर तुम्हाला जर असं वाटतंय की तुम्ही सेन्सिटिव्ह आहात गव्हाच्या प्रोडक्ट्सला किंवा ग्लुटेनला, तर एक तुम्ही साधारणतः 1-2 आठवडे कम्प्लिटली एक्सपेरिमेंट करा. 1-2 आठवडे कम्प्लिटली गव्हाचे प्रोडक्ट्स आणि गहू नाही खाल्लाय आणि तुम्हाला काय कसं वाटतंय. ओके, इंडिव्हिज्युअली आतून कसं वाटतंय, जे काही तुमचे सिम्पटम्स होते ते गेले आहेत का, परत तुम्ही 1-2 आठवडे परत गहू चालू करा, परत ते सिम्पटम्स येत आहेत का. ओके, इन शॉर्ट मॅडम, हा थंब रूल नाही की गव्हाण. बट सेम थिंग अप्लाइज फॉर पॉलिश राईस ऑल्सो. पॉलिश
या पॉलिश्ड राईसचा आता एक हँड आपण आपल्या बॉक्सर्स ना कसं असतं तर पॉलिश राईस मध्ये न्यूट्रिएंट कंटेंट्स खूप कमी असतात. कमी असतात. आता मी म्हणते पॉलिश्ड राईस तुम्ही म्हणा एक कार्ब सोर्स म्हणून फक्त घ्या. ओके, बाकीचे न्यूट्रिएंट्स तुम्ही, कारण का काही काही जिल्हे आहेत तिथे आपण पॉलिश्ड राईस त्यांना आपण नाही सांगू शकत की ब्राऊन राईस हे खा. ओके, ब्राऊन राईसचं तुम्ही म्हणाल तो एक्सपेन्स जास्त असतो. इट इज मोर एक्सपेन्सिव्ह देन द नॉर्मल राईस. न्यूट्रिएंट दृष्ट्या तुम्ही जर म्हणाल ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज काढला तर दोन्ही ह्याच्या ऍक्च्युली बघायला गेलं तर काही फरक नाहीये. ओके, ब्राऊन राईस मध्ये फायबर कंटेंट जास्त असतं, मिनरल कंटेंट जास्त असतं, पण प्रॉब्लेम काय, फायबर कंटेंट जास्त असल्यामुळे जे ब्राऊन राईस मध्ये मिनरल्स असतात ते फायबरमुळे ऍब्सॉर्ब होत नाही शरीरात. ओके, त्यामुळे तुम्ही फक्त जर वेट लॉस मुळे खात असाल तर ब्राऊन राईस ठीक आहे. ओके, पण तुम्ही असं का न्यूट्रिएंट डेन्स म्हणून बघत असाल तर ब्राऊन राईस आणि व्हाईट राईस मध्ये ऍक्च्युअली तसा काही फरक नाहीये. त्यामुळे व्हाईट राईस खाल्ला तरी चालेल. सिंगल पॉलिश्ड राईस जो मिळतो, हँड पाउंडेड राईस, ओके, जो आधी आपल्या गावाकडे वगैरे मिळायचा डायरेक्ट तो हे, तसाही चांगला आहे. तसा मिळत नाही तर एक कार्ब सोर्स म्हणून सिंगल पॉलिश्ड राईस खाल्ला तरी चालेल. अँड राईस शुड बी स्टीम्ड, आयडियली शुड बी स्टीम्ड. आयडियली शुड बी स्टीम्ड. इव्हन भाज्या देखील म्हणालात, आपण व्हेजिटेबल्स भाज्या बनवतो आयडियली स्टीम्ड असाव्यात, नॉट बॉइल्ड, बिकॉज बॉइलिंग किल्स. खूप म्हणजे भाज्यांमध्ये जसं पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्या वाफेवर आपण म्हणतो ना, वाफेवर भाज्या शिजवाव्या तर तशा शिजवा. खूप सारं पाणी करून करायच्या भाज्या त्यांच्या, जसं काही काही भाज्या ज्याच्या पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं, आपल्या सगळ्या पालेभाज्या किंवा दूध म्हणा, पोपळा म्हणा वगैरे, त्या वाफेवर आपोआप शिजतात. आपण म्हणजे आई सगळ्यांनी बघितलं, आई ताटावरती पाणी ठेवून ते वाफेवर शिजवते. तर शक्यतो तसे शिजवल्याने जितके पॉसिबल आहे तितके पोषक तत्व रिटेन राहतात आणि आपल्याला मिळू शकतात. हेलो मैम, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. मैम, माय क्वेश्चन इज कि जैसे प्री वर्कआउट लेते हैं अपन, क्रिएटिन और सीजीटी वगैरह, वो हार्मफुल है कि हेल्पफुल? देखो एंड वन मोर मैम, कि वन मोर फिश ऑयल करते हैं अपन इंटेक. हाँ वो भी. अच्छा, एक तो है जो क्रिएटिन है ना, वो क्रिएटिन आपके बॉडी में नेचुरली प्रोड्यूस होता है, आपके मसल्स में नेचुरली प्रोड्यूस होता है. तो ऐसा नहीं है कि क्रिएटिन सप्लीमेंट करना ही चाहिए. नेचुरली सिंथेसाइज भी होता है हम लोग के बॉडी में, एक प्रोटीन कंपाउंड है वो. और सेकंड थिंग, आपके नॉनवेज जो फूड्स है ना, सब चिकन मीट वगैरह, उसमें से क्रिएटिन मिलता है, नेचुरली मिलता है. ओके, जब हम लोग क्रिएटिन सप्लीमेंट्स देते हैं वो भी नॉट बिलो द एज ऑफ 18 ईयर्स, नॉट एडवाइजेबल एट ऑल. ओके, अगर आप 18 ईयर्स अबव हो, आप कॉम्पिटिटिव एथलीट हो, नेशनल लेवल वगैरह खेल रहे हो, तो ही एडवाइस करते हैं. उसका भी देने का एक तरीका होता है, जैसे कि हम लोग वो क्रिएटिन लोडिंग फेज बोलते हैं और मेंटेनेंस फेज बोलते हैं. जस्ट 5 days में हम ओनली फॉर 5 days वी गिव क्रिएटिन सप्लीमेंट फॉर 20 grams इन अ डे. वो भी डिस्ट्रीब्यूट किया जाता है दिन में. और फिर बाद में फॉर अ मंथ और 20 days उसका मेंटेनेंस 5 grams पर डे, 3 to 5 grams पर डे मेंटेनेंस फेज होता है. और वो मंथ होता है, वी कैन नॉट टेक इट कंटिन्यू. ओके, सो क्रिएटिन इज अ वेरी वेल रिसर्च सप्लीमेंट. बहुत सालों से उसका रिसर्च हुआ है. उसके कुछ साइड इफेक्ट्स नहीं है, स्पेशली क्रिएटिन मोनोहाइड्रेट करके है, उसका कुछ नहीं है, लेकिन उसका लेने का तरीका बहुत है. तो आप कब लेना चाहिए, कितना लेना चाहिए, वो आपको कंसल्ट करना पड़ेगा. और जैसे मैंने बताया आपको, क्रिएटिन ऑलरेडी बॉडी में प्रेजेंट है तो उसको रेगुलरली लेनी है, और आपको नॉन-वेज आइटम से ऑलरेडी मिलता है. मैम, फिश ऑयल का है तो फिश ऑयल से आपको ओमेगा 3 फैटी एसिड्स मिलता है. मैंने जो पहले आंसर किया था ओमेगा 3 फैटी एसिड्स का क्या बेनिफिट्स है, वो फिश ऑयल उसके लिए ही लेते हैं, ओमेगा 3 फैटी एसिड्स. Ma'am, good afternoon. This is Malini.
मेरा क्वेश्चन बॉक्सेस के लिए नहीं है मैम, वी आर ऑफिशियल्स एंड समटाइम्स ऐसा होता है कि ऑफिशियल्स का शेड्यूल इतना टाइट होता है टूर्नामेंट में, वी आर नॉट एबल टू हैव अ फूड ऑन टाइम, यू नो, because of that we are hungry for a long period of time. I just wanted to know which nuts or which other things we can carry handy in our pockets, okay, so that, you know, for time being we can just suppress our hunger and we can focus on the work, because when we are hungry, especially me, I have small meals, like I have a habit of having 6 meals in a smaller quantity in a day. But when I go hungry more than 2 hours, I am not able to, you know, concentrate, focus. So Right. what normally I carry means kishmish or something like that in my pocket. But other than that, what we can carry or we can have, you know, to you know, avoid this problem, you can just tell me on that. Yeah. Okay. So what you can carry is you can carry a mix of dry fruits and nuts instead of only carrying dry fruits, because क्या होता है dry fruits, whenever you eat dry fruits, आप dry fruits खाते हो तो उसका फटाक से आपको एनर्जी मिलता है और आपको फिर से तुरंत जल्दी भूख लगेगी. ओके. सो अगर आपका एक कॉम्बिनेशन हो जो स्लोली डाइजेस्ट हो, आपको स्लोली एनर्जी रिलीज करे, तो आपको टाइम भी बहुत लगेगा, अदरवाइज आप बहुत जल्दी जल्दी आपको भूख लगेगी. तो Right. मिक्स आपके ड्राई फ्रूट्स और नट्स को मिक्स, जैसे आमंड्स है, पिस्तास है, ओके, वॉलनट्स है, उसको मिक्स कीजिए ड्राइड खजूर से या फिर किशमिश से, ऐसे मिक्स करके वो एक ट्रेल मिक्स हम लोग बोलते हैं, वो बनाए. उसमें Yes. आपको अगर थोड़ा सा चटपटा चाहिए तो आप उसमें जो आपके रोस्टेड कॉर्न फ्लेक्स होते हैं Right. डाल सकते हैं, या फिर बनाना चिप्स डाल सकते हैं, येलो बनाना चिप्स जो है वो Okay. डाल, या फिर मखाना डाल सकते हैं, रोस्टेड मखाना, Hmm. प्लेन पॉपकॉर्न, ऐसे कुछ चीजें डाल, तो थोड़ा सा आपको एक वो टेस्ट भी आएगा और वो आपको जो एनर्जी चाहिए वो भी मिलेगी. तो ये बेस्ट है, मैं बोलूंगी आपको स्टोर करने के लिए, इजी भी है और टेस्टी भी है. नेक्स्ट थिंग है, आप अगर आपको ये चिक्की वगैरह अगर पसंद है, राजगीरा चिक्की थोड़ा सा कम स्वीट होता है लेकिन बहुत ही न्यूट्रिशियस और एनर्जी डेंस है, तो वो चिक्की वगैरह भी आप कैरी कर सकते हैं इन Okay. केस आपको अगर खाने को चाहिए. तो ये 2-3 आइटम्स है, या फिर आपको अगर फ्रेश लस्सी या फिर बटर मिल्क का टेट्रा पैक वगैरह है तो वो भी आप कैरी करके वो भी इन बिटवीन पी सकते हैं. Okay, ma'am. Thank you so much. गुड आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून. हा मॅम, माझा क्वेश्चन असा आहे की आपण ट्रेनिंग सेक्शन नंतर बॉडी रिकव्हरीसाठी काय खाल्लं किंवा काय पियायला पाहिजे? पहिली गोष्ट तर मी तुम्हाला जे सांगितलं ते घरगुती जे मी होममेड स्पोर्ट्स ड्रिंक सांगितले ते, किंवा एनर्जाल वगैरे किंवा असेल तर ठीक आहे. अदरवाईज तुम्ही जे मी होममेड निंबू पाणी वगैरे सांगितलं त्या क्वांटिटी मध्ये त्या प्रमाणात साखर आणि वगैरे असले पाहिजे ते. सो पाण्याची रेप्लेनिशमेंट विथ वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट्स अँड कार्बोहायड्रेट्स इट इज बेस्ट. ओके. आणि मग मी तुम्हाला मध्ये ऑप्शन्स पण दिलेले आहेत त्या स्लाइड मध्ये सांगितल्याप्रमाणे, कार्बोहायड्रेट सोर्स आणि एक प्रोटीन सोर्स. ओके. तर खूप सारे ऑप्शन्स आहेत, उकडलेला बटाटा, रताळ, दूध, किंवा प्रोटीन्स मध्ये पनीर किंवा चीज स्लाइस, अंड, ह्याच्या अंड, उकडलेलं अंड, चिकन जर खाऊ शकत असाल तर बॉइल्ड केलेलं चिकन सँडविच वगैरे असं काही खाऊ शकतात तर ठीक आहे. पण एखादं कार्ब सोर्स, केळंही चालेल, आणि एखादं प्रोटीन सोर्स, असं दोन्ही ते एका क्वांटिटी मध्ये जितकं मुलाला जाऊ शकतं हे रिकव्हरीसाठी खावं, पण हे इमिडिएटली विदिन 30 मिनिट्स. आणि मग त्याच्यानंतर एखादं कलरफुल फळ, म्हणजे आता अननस किंवा थोडेसे अननसचे पीसेस किंवा चेरीच्या सीझन मध्ये चेरीज वगैरे जर तुम्ही दिले तर मसल सोरनेस आहे तो मसल सोरनेस कमी करण्यात प्रयत्न करतो. किंवा इवन मोसंबी वगैरे तुम्ही देऊ शकता. मॅम, आणि आपण रात्रीच्या जेवणानंतर दूध पिणं बॉडीसाठी योग्य आहे का? रात्रीचं मी म्हणेन झोपायच्या अगोदर 1 ग्लास हळद दूध. हळद हे खूप अँटी इन्फ्लेमेटरी आहे. मी सांगितल्यामुळे आतमध्ये इंजुरीज जे इन्फ्लेमेशन झालंय ते कमी करण्यात मदत करते, रोगप्रतिकार शक्ती पण वाढवण्यात मदत करते. ओके. आणि दूध आहे, दुधामध्ये केसिन एक प्रोटीन असतं, क्रेसिन प्रकारचं प्रोटीन असतं, ते स्लोली डायजेस्ट होतं आणि स्लोली रिलीज होतं. तर आपण जे रात्री झोपतो तर मॅक्सिमम रिकव्हरी हे रात्रीच्या झोपण्यामध्ये होते. ते केसिन
जे आहे दुधामधलं ते हळूहळू प्रोटीन रिलीज करेल आपल्या बॉडीला, जे रिकव्हरीसाठी मदत करेल. तर बेस्ट आहे रात्री जस्ट अर्धा तास झोपायच्या अगोदर 1 ग्लास दूध पिणं, हळद दूध पिणं. आणि मॅम जर हळदीच्या बदली आपण आता कसे इलाइट बॉक्सर्स आहेत स्पेशली फिमेल्स, तर वुमन्स हॉर्लिक्स पिऊ शकतो का आपण? म्हणजे किती बेनिफिट आहे बॉडीसाठी? हॉर्लिक्स पेक्षा तुम्ही मग जर इलाइट असेल, अबव 18 वगैरे असेल, तर मग तुम्ही मग प्रॉपर एक रेकमेंडेड स्पोर्ट्स प्रोटीनच घेऊ शकाल. दॅट वुड बी अ बेटर ऑप्शन देन वुमन्स हॉर्लिक्स असं म्हणेल. कारण का वुमन्स हॉर्लिक्स मध्ये अगेन त्याच्यामध्ये स्वीटनर्स असतात, प्रिझर्वेटिव्ह असतात आणि शुगर्स असतात, सिम्पल शुगर्स असतात, ते आपल्याला नको आहे. ऍथलीट साठी वुमन्स हॉर्लिक एक स्पेसिफिकली वेगळ्या पॉप्युलेशन साठी बनवलंय. इट इज नॉट फॉर ऍथलीट्स. ओके, तुम्ही एलिट जर बघत असाल तर देन वी कॅन शिफ्ट टू अ स्पोर्ट्स सप्लिमेंट. तुम्हाला ऍक्च्युअल जर गरज असेल तरच एक प्रॉपर टेस्टेड स्पोर्ट्स सप्लिमेंट, आणि त्याच्यामध्ये पण केसीन जे असतं, केसीन प्रोटीन सप्लिमेंट, ते खाऊ शकता. प्रथमतः इस सेमिनार के बारे में मैं क्या कहूँ, ये ऐसी पहली सोच है। पहले तो थैंक यू जितेंद्र तावड़े सर कि एक अच्छे गेस्ट को आपने महाराष्ट्र बॉक्सिंग एसोसिएशन के लिए इनवाइट किया, और मेरे तरफ से एक सिर्फ मैडम के लिए है कि बहुत अच्छा एजुकेशन रहा है इनका, स्टडी बहुत अच्छी रही है। क्योंकि जब मैं यूथ टीम के साथ में, इंडिया टीम के साथ में था, तो मुझे न्यूट्रिशन की बहुत जरूरत पड़ती थी, साइकोलॉजी के हिसाब से साइकोलॉजिस्ट की जरूरत पड़ती थी, और बॉक्सर के जैसे अभी मैडम ने कहा है कि क्या क्या डेफिशिएंसी है उसमें, वो सारी चीजें सर्च करने के लिए हर एक पार्ट की जरूरत होती है, और वो पार्ट के एजुकेशन के हिसाब से बहुत अच्छा एजुकेशन इनका रहा। इन्होंने जो सवाल के जवाब दिए वो एक अच्छे प्रवक्ता के जैसे दिए हैं, इसलिए थैंक यू मैडम। और इस सारी योजना के अंदर मैं आज के वोट ऑफ थैंक्स के लिए आमंत्रित करूंगा प्रियदर्शना देवी पडवल। थैंक यू सर। गुड आफ्टरनून एवरीवन। मलखाम या खेळातील शिव छत्रपती अवॉर्ड प्राप्त केलेल्या आपल्या अपूर्वा सुर्वे यांनी आपल्या न्यूट्रिशन या विषयावर अतिशय महत्त्वाची अशी माहिती व मार्गदर्शन केले, व आपल्या प्रश्नांचे खूप सरळ आणि सोप्या भाषेत आपल्या उत्तराची शंका दूर केली। महाराष्ट्र बॉक्सिंग फॅमिली नक्कीच म्हणजे या न्यूट्रिशन या सेशनचा आपल्या महाराष्ट्र बॉक्सिंग फॅमिलीला नक्कीच फायदा होईल, व यासाठी मी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन तर्फे अपूर्वा सुर्वे यांचा आभार प्रकट करते। तसेच मी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष श्री जय कवी, तसेच सेक्रेटरी जनरल डॉक्टर राकेश तिवारी, व्हाईस प्रेसिडेंट जितेंद्र तावडे यांना एक विनंती करेन की त्यांनी लॉकडाऊन संपल्यानंतरही या अशा वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवावेत, जेणेकरून भविष्यात महाराष्ट्रातील पूर्ण बॉक्सिंग फॅमिलीला यांचा फायदा होऊन प्रगती होऊ शकते। आणि बॉक्सर, कोचेस, रेफरी आणि तसेच पॅरेंट्स यांच्या वतीने मी शिव छत्रपती अवॉर्डी अपूर्वा सुर्वे, तसेच अध्यक्ष श्री जय कवी, सेक्रेटरी जनरल सेक्रेटरी डॉक्टर राकेश तिवारी व व्हाईस प्रेसिडेंट जितेंद्र तावडे यांचेही आभार प्रकट करते। थँक्यू व्हेरी मच सर। आणि थँक्यू माझ्याकडून पण महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन सर्व जे मेंबर्स आहेत, असोसिएशन कमिटी मेंबर्स आणि कोचेस वगैरे, की त्यांनी मला अपॉर्च्युनिटी दिली आणि मला खूप आनंद होतो। मी जसं सांगितल्याप्रमाणे प्रमाणे सेशन्स घेणं आणि इंटरॅक्ट करणं कोचेस। मी इंस्टाग्राम, फेसबुक वरती खूप ऍक्टिव्ह आहे। तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्ही माझ्या मेसेज बॉक्स मध्ये टाकाल, मी जरूर त्यांना रिप्लाय करेन। प्लस जितेंद्र सर म्हणाले त्याप्रमाणे तुम्ही त्यांनाही पोस्ट करू शकता तुमचे प्रश्न, मी ते सगळे एकत्रितरित्या त्यांनाही रिप्लाय करेन। थँक्यू सो मच सर। Please like, subscribe and don't forget to hit the bell icon to make sure you never miss a video from Maharashtra Boxing.